नमस्कार. न्यू इंग्लिश अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिलीप मुसळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक. आज आपण या स्पेशल लेक्चरमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजे शब्द जे आहेत त्यांचे फॉर्मेशन कशा प्रकारे असतात, शब्द कसे तयार होतात, तर त्या दृष्टीने एक महत्त्वाचा टॉपिक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्या टॉपिकचं नाव आहे प्रेफिक्सेस आणि सफिक्सेस. तर जनरली व्होकॅब्युलरी हा जो काही पार्ट आहे, लक्षात ठेवायचं, सुरू करायच्या अगोदर आपल्याला हा जो काही घटक आहे हा पाहणं अतिशय गरजेचं असतं. कारण की पुढे आल्याच्या नंतर आपल्याला अँटोनिम सिनोनिम सारखा टॉपिक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखा टॉपिक आहे, की या टॉपिक मध्ये आपल्याला ते जे काही शब्द आहेत त्याच्यामध्ये जे येणारे शब्द आहेत ते शब्द समजण्यासाठी हा घटक तुम्हाला खूप महत्वाचा असतो. कारण की जो बेस वर्ड असतो, एक मुख्य शब्द असतो, या शब्दाला अगोदर आपण काहीतरी जोडतो किंवा त्या शब्दाच्या नंतर काहीतरी सिलेबल जोडत असतो आणि त्याच्यापासून नवीन शब्द तयार होत असतात. त्यामुळे प्रत्येक शब्द मित्रांनो पाठ करणं हे तितकंसं सोपं नाहीये. परंतु जर तुम्ही हा घटक जर व्यवस्थित जर समजून जर घेतला तर याच्या आधारे असंख्य शब्द तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्यातील लक्षात राहतात. सेकंड, आपल्याला आपण आतापर्यंत पाहिलेले नाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, व्हर्ब आहे आणि ऍडव्हर्ब आहे. मुख्यत्वे चार महत्वाचे पार्ट्स ऑफ स्पीच लक्षात ठेवायचे: नाऊन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ऍडव्हर्ब. ज्यावेळेस ते एकमेकांमध्ये आपल्याला बदलले जातात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हटलं तर काइंड हा शब्द आहे, काइंडला मी NESS जोडला, काइंडनेस तयार झाला, बरोबर आहे. मग काइंडनेस NESS जोडल्याच्या नंतर काइंडनेस हा शब्द तयार होतो. तर मूळचा जो काही काइंड शब्द हा ऍडजेक्टिव्ह आहे, काइंडनेस तयार झाला तर तो शब्द नाउन बनतो. LY जोडला, काइंडली असा शब्द तयार केला तर त्याच्यापासून ऍडव्हर्ब तयार होतो. आणि काइंड या शब्दाच्या अगोदर मी UN असा शब्द उच्चार केला, अनकाइंड तयार होतं, तर त्याचा निगेटिव्ह मिनिंग तयार होतो. थोडक्यात सांगायचं काय, काइंड या एका शब्दापासून आपण त्याला काही प्रेफिक्सेस आणि सफिक्सेस जोडून वेगवेगळ्या प्रकारे 5-6 नवीन शब्द तयार करतो. जेणेकरून तुम्ही जर ही फॉर्मेशनची प्रोसिजर तुम्ही जर व्यवस्थित लक्षात आली तर तुम्हाला पुढे वर्ड फॉर्मेशन ज्यावेळेस आपण पाहतो अशा अनेक प्रश्न मी तुम्हाला दाखवेल ती प्रश्न की कशा प्रकारे तुम्हाला आयोग प्रश्न विचारतं. ऍडजेक्टिव्ह दिलेला असतो, त्याचा तुम्ही नाउन बनवा, ऍडव्हर्ब बनवा, व्हर्ब बनवा असं सांगितलं जातं. पण त्यावेळेस सुद्धा ही प्रोसिजर आहेत, ही तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तर आता कुठल्याही प्रकारचा वेळ न खर्च करता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. सर्वांनी हा जो लेक्चर आहे अतिशय शांततेने ऐका, व्यवस्थित समजून घ्या. मी काही ठराविक प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, त्या प्रश्नांची पण उत्तर आपण या ठिकाणी कंप्लीट करूयात. आणि ज्यावेळेस संपेल हा लेक्चर त्यावेळेस एक छोटीशी अनाउन्समेंट पण मला करायची, ती तुम्ही सर्वांनी व्यवस्थित ऐकायची. तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करायच्या अगोदर मी थोडक्यात एक छोटीशी महत्वाची बातमी तुम्हाला सांगतो आहे की मी एक नवीन बॅच आता नवीन इंग्लिश स्पेशल इंग्लिश व्याकरणाची एक नवीन ऑनलाईन बॅच आता मी सुरू करतो आहे. तर आपण विद्यार्थी सर्वजण हे लेक्चर ऐकत आहातच, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु जर तुम्हाला हे लेक्चर सिरीज आवडत असेल आणि तुम्हाला निश्चित वाटतं की हे लेक्चर खरोखरच उपयोगी आहेत, तर निश्चित तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमचे जे काही फ्रेंड सर्कल आहे ते सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवा की ही जी बॅच आहे ही 25 जूनला मी सुरू करतो आहे आणि साधारणतः 30 जून पर्यंत हे जे लेक्चर आहे हे सर्वांसाठी मोफत असणार आहे. जर कोणी इच्छुक असेल तर त्याने ही जी लेक्चर आहेत, तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा हा जो 2 नंबरचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, या ठिकाणी तुम्ही मला एक मेसेज टाकू शकता. मी तुम्हाला अशा रीतीनं तुम्हाला ह्या बॅच मध्ये ऍक्सेस देईल. जर 4-5 दिवस म्हणजे साधारणतः 30 जून पर्यंत जर लेक्चर आवडले, तुम्हाला जर चांगले वाटले, तर तुम्ही उरलेली जी काही फीज असणार ती फी भरून तुम्ही पूर्ण लेक्चर सिरीज असणारी ही अटेंड करू शकता. 110+ लेक्चर रेकॉर्डेड या पद्धतीचे आता जे लेक्चर चालू आहे ह्या पद्धतीचे आपले लेक्चर होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन गट ब तसेच इतर परीक्षा या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय फोकस बॅच ही मी अशा रीतीनं सुरू करतो आहोत. तर निश्चित हा जो मेसेज आहे हा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हे जे काही नॉलेज आहे हे त्यांच्यापर्यंत पण जाईल आणि ह्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी त्यांना देखील फायदा होईल. तर आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर ऍफिक्सेशन ही एक वर्ड फॉर्मेशन प्रोसिजर आहे, व्यवस्थित समजून घ्या. मूळ वर्ड फॉर्मेशन प्रोसिजरचं नाव आहे ऍफिक्सेशन. तर मित्रांनो तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की वर्ड फॉर्मेशन म्हणजे या पद्धतीचे शब्द बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्याच्यापैकी ऍफिक्सेशन ही एक आहे. याच्या व्यतिरिक्त ब्लेंडिंग आहे, क्लिपिंग आहे, बॅक फॉर्मेशन आहे,
त्याच्यानंतर आपले ऍक्रोनिम आहे, बरोबर आहे, रिडुप्लिकेशन एक आहे, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो बॅक फॉर्मेशन. अशा अनेक वर्ड फॉर्मेशन प्रोसिजर्स आहेत की त्यांच्या माध्यमातून आपल्याला असे नवनवीन शब्द बनवता येत असतात. बाय द वे हे आपण आपल्या स्वतःहून बनवत नाहीये, परंतु ते ऑलरेडी अशा रीतीनं इन कोर्स ऑफ टाइम वेळेनुसार ते बनत असतात, म्हणजे यूज वापरामध्ये येतात आणि नंतर ते प्रचलित लँग्वेज मध्ये वापरले जातात. ठीक आहे, तर या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत की त्यांच्या मदतीने नवीन शब्द बनत असतात. तर त्या सर्व प्रक्रियांपैकी प्रोसिजर्स पैकी आपल्या एक्झामसाठी अफिक्सेशन ही सर्वात महत्वाची आणि तेवढीच एक विचारली जाते. तर अफिक्सेशन ही एक वर्ड फॉर्मेशन प्रोसिजर आहे. तर या मेथडच्या आधारे, या प्रोसिजरच्या आधारे नवनवीन शब्द हे बनवले जात असतात. शब्द कसे बनतात हे सगळं डिटेल स्वरूपामध्ये आपल्याला पुढच्या 1.5 ते 2 तासामध्ये पाहायचं आहे. सर्वांनी हा लेक्चर शांततेने ऐका, व्यवस्थित समजून घ्या. ज्याला हा लेक्चर समजेल त्याला व्होकॅब्युलरी मध्ये खूप काही समजल्यासारखं राहणार आहे. जे विद्यार्थी म्हणतात की सर मला लक्षात राहत नाहीये, पाठ होत नाहीये किंवा शब्द वाचलेले तुर्तास लक्षात राहतात पण नंतर विसरतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील ह्या लेक्चर मधून तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे व्यवस्थित ऐका, व्यवस्थित समजून घ्या. पहा, अफिक्सेशन म्हणजेच काय? इट इज अ प्रोसेस ऑफ ऍडिंग सफिक्सेस टू अ वर्ड, द रूट वर्ड or a base word. It creates either a new word with different meaning or a different form of the word. आता हा जी काय अफिक्सेशन आहे, तर अफिक्सेशन म्हणजेच काय? तर एक रूट वर्ड असतो. हा एक नीट शब्द नीट लक्षात ठेवा. या ठिकाणी मी टाकून दिलेला आहे की रूट वर्ड. तर रूट वर्ड जो आहे, या रूट वर्डलाच आपण बेस देखील म्हणू शकतो. का जो एक तुमचा मूळ वर्ड आहे, डिक्शनरी वर्ड ज्याला आपण म्हणतो. डिक्शनरी म्हणजे तुम्ही लेटर्स आपले एखादा शब्द सर्च करता, तो तुमचा रूट वर्ड असतो, लक्षात ठेवा, बरोबर आहे. किंवा त्याला आपण बेस वर्ड देखील म्हणू शकतो. तर या रूट किंवा बेस वर्डला आपण काहीतरी जोडतो, म्हणजे ऍड करतो, म्हणजे जोडलं जातं, त्याला अफिक्सेस असं म्हटलं जातं. ठीक आहे, काहीतरी ज्याला आपण मराठीमध्ये उपसर्ग आणि प्रत्यय असं म्हणत असतो. उपसर्ग अगोदर असतो आणि प्रत्यय हा नंतर जोडला जातो. तर या ठिकाणी ते उपसर्ग प्रत्यय तुमच्या माहितीसाठी, तर हे जे शब्द जोडले जातात, लेटर जोडले जातात, त्याला आपण अफिक्सेस असं म्हणत असतो. आणि ज्या पद्धतीने जोडून नवीन शब्द तयार होतात त्या प्रक्रियेला आपण या ठिकाणी अफिक्सेशन असं नाव देतो. सो इट इज अ प्रोसेस, ही एक प्रक्रिया आहे. तर ज्या प्रक्रियेमध्ये रूट वर्डला आपण काहीतरी उपसर्ग किंवा प्रत्यय, ज्याला आपण अफिक्सेस म्हणतो, ते जोडत असतो आणि अनेक नवनवीन शब्द तयार करत असतो. हा याच्यातला पहिला गोष्ट झालं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण अफिक्स किंवा सफिक्स, म्हणजे आपण प्रिफिक्स किंवा सफिक्स, यालाच आपण अफिक्स म्हणतो, जोडतो एखाद्या शब्दाला, त्याच्यामुळे त्या शब्दात काय बदल होतो? एकतर एक नवीन शब्द तयार होतो विथ डिफरंट मिनिंग, एक वेगळ्या अर्थाचा नवीन शब्द तयार होतो, किंवा डिफरंट फॉर्म ऑफ द वर्ड, किंवा त्या शब्दाचा एक वेगळा फॉर्म तयार होत असतो, बरोबर आहे. म्हणजे एकतर अर्थात बदल होतो किंवा त्या शब्दाचा फॉर्म बदललो. थोडक्यात आपण म्हणूया पार्ट्स ऑफ स्पीच बदलत असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अफिक्सेशन ही जी प्रक्रिया आहे, याचा उपयोग केल्याच्या नंतर त्या शब्दामध्ये काय बदल होतो? तो 2 बदल होतात. एक तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो, नाही तर त्या शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच बदलतो. म्हणजेच ऍडजेक्टिव्ह असेल तर व्हर्ब होतो, ऍडव्हर्ब होतो किंवा नाउन होत असतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ते शब्द जात असतात. त्यामुळे अफिक्सेशन ही जी प्रक्रिया आहे, ही पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर ही आपल्या व्होकॅब्युलरी सेक्शन मध्ये देखील अतिशय महत्वाची ठरणार आहे. याच्या आधारे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये शब्द तुम्ही पाठ करू शकता, प्रिपेअर करू शकता. त्यामुळे हा घटक वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखा टॉपिक आहे, सुरू करायच्या अगोदर हा घटक माहितीच पाहिजे. सिनोनिम अँटोनिम सारखा घटक आहे, सुरू करायच्या अगोदर हे तुम्हाला माहितीच पाहिजे. अन्यथा जर तुम्ही डायरेक्टली जर सुरुवात केली तर प्रत्येक स्टेजला अडथळे येतील आणि जे वाचन केलं ते कदाचित लक्षात राहणार नाही. म्हणून साठी हा घटक आपण सुरुवातीला घेतो आहोत आणि याच्या निमित्तानं आपण आपल्या व्होकॅब्युलरीला देखील सुरुवात करतो आहोत. तर अफिक्सेशनच्या 3 प्रक्रिया आहेत. एक आहे प्रेफिक्स, दुसरा आहे इन्फिक्स आणि तिसरा आहे सफिक्स. तर हा जो 2 नंबरचा आहे मित्रांनो, हा मोस्टली आपण वापरत नाहीये किंवा इंग्लिश मध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये हा वापरला जातो. त्याच्यामुळे हा कमी महत्वाचा असल्यामुळे थोडासा इग्नोर केला जातो नेहमी, किंबहुना वापरतच नाही.
त्यामुळे मोस्टली 99% ह्या प्रक्रियेमध्ये जर शब्द वापरले जातात तर ते एक तर प्रिफिक्सेस असतील किंवा सफिक्सेस असतील. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रिफिक्सेस किती आणि कसे आहेत आणि सफिक्सेस किती आणि कसे आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. तर यांचे नंबर हे खूप मोठे, पण जे मोस्ट कॉमन आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. परीक्षेसाठी एवढे व्यवस्थित जरी केले तरी तुम्हाला खूप काही समजल्यासारखं होणार आहे. तर याला सुरुवात करायच्या अगोदर ज्या शब्दावर आपण प्रक्रिया करतो, ज्या शब्दावर ही प्रोसिजर करत असतो, ज्या शब्दाला आपण प्रेफिक्स किंवा सफिक्स ऍड करत असतो, अटॅच करत असतो, त्या शब्दाला आपण या ठिकाणी बेस वर्ड असं म्हणायचं. काय म्हणायचं आपल्याला? बेस असं म्हणायचं आहे. सो इट इज अ वर्ड टू विच वर्ड फॉर्मेशन इज अप्लाइड. ह्या शब्दावरच आपण जी फॉर्मेशन ही प्रक्रिया आपण अप्लाइड करत असतो. त्यामुळे हा एक अतिशय महत्वाचा शब्द आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण वर्ड फॉर्मेशन ही प्रक्रिया पाहतो त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला लक्षात काय आलं पाहिजे, तर त्या शब्दाचा बेस काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आता हा लक्षात ठेवायचा. आता एक छोटस एक्झाम्पल या ठिकाणी पाहायचं आहे. अनहॅपी, सर्वांना माहिती मूळ वर्ड काय आहे? हॅपी आहे. मग हॅपी या शब्दाच्या अगोदर मी काहीतरी जोडलं, तर जोडलाय ते अन. आता अन हा काय आहे? तर हा वाक्यामधला प्रिफिक्स आहे. का जो शब्दाच्या सुरुवातीला जोडला जातो तो प्रिफिक्स असतो आणि जो शब्दाच्या शेवटी जोडला जातो म्हणजे नंतर जोडला जातो तो सफिक्स असतो. तर या ठिकाणी पाहायचंय रूट वर्ड आहे, बेस वर्ड आहे हॅपी. हॅपीला मी जोडला अन आणि नवीन शब्द तयार केला अनहॅपी. हॅपी म्हणजे आनंदी, पण अन या शब्दाला निगेटिव्ह मिनिंग आहे म्हणून अनहॅपीचा अर्थ दिला आनंदी नसणे, बरोबर आहे, किंवा दुःखी. म्हणजे अपोजिट वर्ड बनवण्यासाठी अन हा प्रिफिक्स वापरला जातो. दुसरा जे आहे राईट, WRIGHT, राईट म्हणजे लिहिणे, आणि त्याच्या अगोदर मी जोडलेला री इट मीन्स रिपिटिशन, ज्याला आपण म्हणू पुनरावृत्ती, एखाद्या क्रियेची पुनरावृत्ती. री इट मीन्स अगेन, रीचा अर्थ काय झालेला या ठिकाणी? अगेन म्हणजे परत किंवा पुन्हा. त्यामुळे शब्द तयार झाला रिराईट. रिराईट म्हणजे पुन्हा लिहिणे. आलं लक्षात? थोडक्यात सांगायचं काय, या ठिकाणी अन आणि जो री आहे हा तुमचा प्रिफिक्स आहे आणि हॅपी, राईट हे जे दिलेले आहेत हे झाले तुमचे बेस वर्ड. त्यामुळे बेस वर्ड एक असा शब्द असतो का ज्याच्यावर अशा रीतीनं वर्ड फॉर्मेशन ही प्रोसिजर अप्लाइड केली जाते. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे अन आणि री हे अशा रीतीनं प्रिफिक्सेस आहेत आणि ज्या शब्दावर ही प्रोसिजर अप्लाइड केली त्याला आपण राईट आणि हॅपीला आपण बेस किंवा रूट वर्ड्स असं म्हणत असतो. इथपर्यंत आलं लक्षात सर्वांना? बेस वर्ड काय ते लक्षात आलं, जेणेकरून आपल्याला पुढच्या याच्याकडे जाता येईल आपल्याला. तर आता आपण या ठिकाणी पाहायचं आहे की आता आपण प्रिफिक्स पाहिलेले का जे शब्दाच्या सुरुवातीला जोडलं जातं. आता आपल्याला नंतर काहीतरी जोडायचंय. तर या ठिकाणी पाहायचंय हॅपीनेस, HAPPY हा झाला तुमचा रूट वर्ड. ठीक आहे. त्याला मी जोडला NESS. ज्यावेळेस जोडलं जातं त्यावेळेस वायचा लोप होऊन आय मध्ये रूपांतर झालेलं आहे, हे नीट लक्षात ठेवा. हॅपीनेस म्हणजे तुम्ही हॅपी हा रूट वर्ड आहे याला बेस वर्ड असं म्हणतो आणि त्याला जे काही नवीन जोडलेला भाग आहे त्याला NESS आहे, त्याला म्हटलं जातं सफिक्स. शब्दाच्या नंतर जोडणे. लक्षात ठेवा, जे शब्दाच्या अगोदर जोडलं जातात त्याला आपण प्रेफिक्स असं म्हणतो, प्रेफिक्स म्हणतो, आणि जे शब्दाच्या नंतर जोडले जातात त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. आता हॅपी जो शब्द आहे हा नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. नीट लक्षात ठेवा, हॅपी हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला NESS जोडलं, हॅपीनेस तयार झाला. हॅपीनेस हा शब्द नाउन हा झालेला आहे. काय झाला शब्द? नाउन झाला. म्हणजे पहा, ऍडजेक्टिव्हचं रूपांतर नाउन मध्ये करण्यासाठी आपण त्या शब्दाला NESS हा सफिक्स जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच बदललेला आहे. अगोदरच्या पार्ट मध्ये काय पाहिलं, शब्दाचा अर्थ बदललेला होता. स्लेव्ह म्हणजे गुलाम, लक्षात ठेवा, आणि त्याला RY जोडला, स्लेव्हरी झालं. स्लेव्हरी हा गुलामगिरी, ज्याला आपण म्हणूया गुलामी किंवा गुलामगिरी. तर RY जोडून आपण अशा रीतीने स्लेव्हरी शब्द तयार केलेला आहे. तर स्लेव्ह हा जो शब्द आहे हा नाउनच आहे, बरोबर आहे. स्लेव्हरी हा शब्द देखील नाउनच झालेला आहे, गुलामगिरी. तर या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला शब्दांना
सफिक्सेस जोडता येतात, प्रिफिक्सेस देखील जोडता येतात. त्यामुळे ज्या मूळ शब्दावर ही प्रक्रिया केली जाते त्याला बेस किंवा रूट वर्ड म्हणायचं, आणि त्या शब्दाच्या अगोदर जो जोडला जातो त्याला मराठीत उपसर्ग म्हणतो, इंग्लिश मध्ये त्याला प्रिफिक्स म्हणतात, आणि जे शब्दाच्या नंतर या ठिकाणी नेस आहे, आर सोडलं जातं याला सफिक्स म्हणतात किंवा प्रत्यय असं म्हटलं जातं. आलं इथपर्यंत लक्षात? ह्या गोष्टी तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्यात. आता आपण पुन्हा एकदा थॉट मध्ये याची हे करूया, समरी लक्षात ठेवायचं. प्रिफिक्सची डेफिनेशन काय? इट इज अन अफिक्स. अफिक्स ही एक ब्रॉड टर्म आहे. अफिक्सेशन ही प्रक्रिया आहे, तिच्यामध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स येतात. सो इट इज अन अफिक्स ऍडेड बिफोर अ बेस. शब्दाच्या अगोदर जोडलं जातं. इट चेंजेस द मिनिंग ऑफ अ बेस. तो त्या ठिकाणी जोडल्याच्या नंतर शब्दाचा अर्थ बदलतो. या ठिकाणी मूळ शब्द आहे कनेक्ट. कनेक्ट म्हणजे जोडणे. डिस्कनेक्ट, डिस्कनेक्टला विरोधी अर्थ होतो, जोडण्याच्या विरुद्ध तोडणे. बरोबर आहे. राईट, रिराईट शब्दाच्या आधी, बेस वर्डच्या आधी जोडलं जातं त्याला प्रिफिक्स असं म्हणायचं. दुसरा आहे तुमचा सफिक्स. इट इज अन अफिक्स ऍडेड आफ्टर अ बेस. बेस वर्डच्या नंतर जोडलं जातं. काइंडनेस, मदरहुड. आता काइंड हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, काइंडनेस हा शब्द नाउन झाला. आता या ठिकाणी पाहायचं आहे की सफिक्सेस मध्ये 2-3 प्रकार असतात. ते या ठिकाणी 2 प्रकार असतात ते पाहायचे आपल्याला. पहिला जो आहे तुमचा अशा रीतीनं क्लास मेंटेनिंग सफिक्स. क्लास मेंटेनिंग म्हणजे सफिक्स जोडल्याच्या नंतर देखील शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच बदलत नाही, तोच राहतो. मदर हा शब्द नाऊनच आहे, मदरहुड हा शब्द देखील नाऊनच आहे. मदर म्हणजे माता, आई, आणि मदरहुड म्हणजे मातृत्व. लक्षात ठेवा. तर मातृत्व आणि माता, आई हे दोन्ही शब्द सारखेच झालेले एकाच पार्ट्स ऑफ स्पीच मधले. पण NESSHOOD यांचा पासून जे जोडलं जातं ते त्यांना आपण म्हणूया सफिक्सेस. ठीक आहे. आता या ठिकाणी इन्फ्लेक्शनल सफिक्सेस आहे. हा एक टाइप आपल्या या ठिकाणी पाहायचा सफिक्सेसचा. मी प्रिफिक्सचा म्हणत नाहीये, सफिक्सचा टाइप आहे इन्फ्लेक्शन. इन्फ्लेक्शन सफिक्सेस म्हणजे काय? इट इज यूज टू फॉर्म अन इन्फ्लेक्शन. म्हणजे ते जोडले जातात आणि जोडल्याच्या नंतर काय होतं? इट डझंट चेंज द मिनिंग ऑफ द बेस. ज्यावेळेस आपण इन्फ्लेक्शन सफिक्सेस जोडतो ते जोडल्याच्या नंतर शब्दाच्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये बदल होत नाही. सॉरी, शब्दाचा जो काय मिनिंग आहे ह्या मिनिंग मध्ये बदल होत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता या ठिकाणी दिलाय बघा एस. आपण एक क्रियापदामध्ये पाहिलं होतं, क्रियापदाला यस यस प्रत्यय जोडला जातो साध्या वर्तमान काळामध्ये, ज्यावेळेस करतात थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हा. या ठिकाणी पण यस दिलेला आहे. हा यस अपॉस्ट्रॉफी यस आहे. आपण पाहिलं होतं या ठिकाणी पॉझिटिव्ह केस मध्ये आपण पाहिलं होतं. नामाची जी पॉझिटिव्ह केस आहे त्यावेळेस आपण एक वस्ती नामाची मालकी दर्शवण्यासाठी नामाला यस या पद्धतीने जोडत होतो, अपॉस्ट्रॉफी यस. ईडी जोडणं आपण भूतकाळी रूप बनवतो. ING जोडणं आपण चालू काळातील रूप बनवतो. EN जोडून देखील आपण भूतकाळी रूप बनवतो. ER आणि EST प्रत्यय जोडून आपण विशेषण जे असतं ह्या विशेषणाची वेगवेगळी रूप बनवत असतो. म्हणजे बरे, फॉर एक्झाम्पल काइंड, काइंडर, काइंडेस्ट. आलं लक्षात? गुड, बेटर, बेस्ट. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट. यंगर, यंग. आपण म्हणूया यंग, यंगर, यंगेस्ट. तर या स्वरूपाचे ER आणि EST प्रत्यय आपण डिग्री मध्ये पाहिले होते. तर हे जे सगळे जे मी हायलाइट केलेले यांना इन्फ्लेक्शन सफिक्सेस असं म्हणतात. पहा, प्ले हा रूट वर्ड आहे. प्ले पासून प्लेज तयार झालं. प्ले हा खेळ असं म्हणू, खेळणे असा अर्थ होतो. तर प्लेज अर्थ तोच राहणार आहे, फक्त आपण या ठिकाणी एक वचन अनेक वचन झालेलं आहे. प्ले हा वर्तमान काळात आहे, प्लेड हा भूतकाळी रूप आलेले, परंतु वाक्याचा मिनिंग तर काय बदललेलं नाहीये, तेच अर्थ राहणार आहे. काइंडचं काइंडर केलं, कंपॅरेटिव्ह डिग्री केलेली आहे काइंडची काइंडर, आणि काइंड पासून सुपरलेटिव्ह केली काइंडेस्ट. या ठिकाणी कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री बनून देखील अर्थात बदल होत नाही. लक्षात ठेवा, फॉर्म बदलतो पण अर्थात बदल होत नाहीये. तर यांना आपण इन्फ्लेक्शनल सफिक्सेस असं म्हणतो. आणि जो दुसरा आहे तो दुसरा थोडा महत्वाचा आहे, त्याला आपण म्हणूया डेरिव्हेशनल सफिक्स. तर डेरिव्हेशनल सफिक्स आहेत यांचा उद्देश आहे इट चेंजेस द मिनिंग ऑफ द बेस. ते जे काही
मूळ शब्द आहे त्या शब्दाचा अर्थच बदलून टाकतात. इट इज यूज टू फॉर्म अ डेरिव्हेटिव्ह फॉर्म ऑफ अ बेस. अशा रीतीने एक वेगळ्या प्रकारचा फॉर्म बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. जसं काइंड हा शब्द ऍडजेक्टिव्ह तयार झाला, काइंडनेस हा शब्द नाउन. केअर हा जो शब्द आहे, केअर हा शब्द वर्ब आहे, केअर पासून तयार झाला केअरफुल. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की या ठिकाणी एका पार्ट्स ऑफ स्पीचचं दुसऱ्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये रूपांतर होतं. त्याचबरोबर अर्थामध्ये देखील बदल होत असतो. हे जी सफिक्सेस आहे यांना आपण डेरिव्हेशनल सफिक्सेस असं म्हणत असतो. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता कुठलाही वेळ न घालवता आपण हे जे वेगवेगळे प्रेफिक्सेस आहे आणि सफिक्सेस आहेत या ठिकाणी नीट समजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी कॉमन जे सफिक्सेस आहेत आणि प्रिफिक्सेस आहे हे सगळेच्या सगळे टाकून देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. त्यांचे अर्थ आणि त्यांचे उपयोग म्हणजे त्यांच्या संदर्भातले काही शब्द या ठिकाणी मी तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात दिलेले आहे. कारण शब्द हे असंख्य बनवू शकतात, कितीही बनवू शकतात, परंतु आपल्याकडं वेळेचं आणि सगळ्या दृष्टीनं बंधन आहे. त्यामुळे मी काही ठराविक एक्झाम्पल या ठिकाणी मी दिलेली आहे. पाहायचं या ठिकाणी ए. आता मी पहिल्यांदा पाहतोय प्रिफिक्स. तर मला सांगा प्रिफिक्स म्हणजे काय? जो बेस आणि रूट वर्ड असतो त्या रूट वर्डच्या अगोदर जे जोडलं जातं त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. ओके. आता इथे हे जे प्रिफिक्सेस आहेत ना, या सगळ्या प्रिफिक्सेसना त्यांचे अर्थ आहेत. काय? सगळ्या प्रिफिक्सेसला त्यांचे अर्थ आहेत. ते अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्याचे काही प्रातिनिधिक एक्झाम्पल ऍटलिस्ट लक्षात ठेवा, जेणेकरून नवीन जरी शब्द आला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिफिक्स आहे आणि ह्या प्रिफिक्सचा हा अर्थ आहे हे लक्षात राहील. तर हा जो मिनिंग आहे ना, हा मिनिंग तुमच्या दृष्टीने अतिशय गरजेचा आहे. लक्षात ठेवा. इथे ए हा आर्टिकल या ठिकाणी दिलेला आहे, पण ए या ठिकाणी आर्टिकल न वापरता डायरेक्टली शब्दाला जोडलं जातं. शब्दाच्या अगोदर अशा रीतीने वेगळा शब्द म्हणून जोडत नाही, त्याला शब्दालाच अटॅच केलं जातं. तिथं ए चा अर्थ होतो लॅक ऑफ किंवा नॉट. निगेटिव्ह मिनिंग आहे एला. थोडक्यात काय आहे? निगेटिव्ह मिनिंग आहे. नॉट म्हणजे नाही, कमतरता असणे किंवा नसणे. आता या ठिकाणी मी काय एक्झाम्पल दिलेली अथेइस्ट आणि अमॉरल. आता पहिला मूळ शब्द आहे तुमचा थेइस्ट. नीट लक्षात ठेवा. थेइस्ट देवावर ज्याचा विश्वास आहे तो थेइस्ट, आणि याच्याच अगोदर जोडला अथेइस्ट, ए जोडलेला आहे. एचा अर्थ झाला नॉट म्हणजेच अथेइस्ट, म्हणजे ज्याचा देवावर विश्वास नाही अशा स्वरूपाचा. दुसरा मूळ शब्द आहे मॉरल, नैतिक. मी म्हटलं अमॉरल, नैतिकच्या विरोधात अनैतिक. जो मॉरल नाही तो अमॉरल, जो थेइस्ट नाही तो अथेइस्ट. म्हणजेच काय? ए हे उपपद ए हे जे काही प्रिफिक्स आहे हे जोडल्याच्या नंतर शब्दाच्या अर्थात बदल होतो. आणि ए ला निगेटिव्ह मिनिंग आहे, याचा अर्थ होतो लॅक ऑफ, त्याची जरी कमतरता असले किंवा नॉट. आले लक्षात? दुसरा दिलेला आहे बघा एमबी, AMBI. AMBI एमबी चा अर्थ होतो डबल. काय होतो? डबल. डबलच्या स्वरूपात काय असेल ते सगळे या ठिकाणी दिलेले बघा. ॲम्बिजियस, ज्याला आपण थोडक्यात म्हणूया की ज्या शब्दाचे, ज्या वाक्याचे, ज्या वाक्यांशाचे एकापेक्षा अधिक अर्थ निघतात. लक्षात ठेवायचं, एकापेक्षा अधिक अर्थ निघणं याला ॲम्बिजियस असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे ॲम्बिव्हॅलंट, AMBIVALENT. तर या ठिकाणी डबल या अर्थाचा शब्द प्रयोग या ठिकाणी झालेला आहे. आपण पुढच्या शब्दाकडे जाऊयात. या ठिकाणी दिलेला आहे अँटी. अँटीला देखील अपोजिट मिनिंग आहे, विरोधी अर्थाचा शब्द दिलेला आहे अँटी. याचा अर्थ तो अपोजिट टू समथिंग किंवा अगेन्स्ट टू समथिंग च्या विरोधी. आता या ठिकाणी पाहायचंय सोशल, सोशलच्या विरोधात अँटी सोशल. सेप्टिक याच्या विरोधात अँटीसेप्टिक. बायोटिक याच्या विरोधात अँटीबायोटिक. डोट याच्या विरोधात अँटीडोट. म्हणजे या ठिकाणी अँटी हा प्रेफिक्स जोडून आपण विरोधी अर्थाचे शब्द तयार होतात. पण मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे, कुठल्याही शब्दाला अँटी जोडून विरोधी अर्थी शब्द बनत नाही. कुठल्याही शब्दाला एमबी जोडून त्याचा डबल असा अर्थ होत नाही. तर विशिष्ट शब्दांनाच
त्या अर्थाच्या विशिष्ट शब्दांना जोडले जातात. त्यामुळे आपल्याला हे बेसिक वर्ड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस असा प्रकारचा शब्द येईल तुम्हाला अँटी सोशल, अँटीसेप्टिक, आणि जर विचारलं जर तुम्हाला विच ऑफ द सेंटेन्स कंटेन्स प्रिफिक्स, तर तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे की अँटी हा प्रिफिक्स आहे. आले लक्षात? त्याचा अर्थ अपोजिट किंवा अगेन्स्ट असा होतो. पुढे दिलेला आर्च. आर्चचा अर्थ दिलेला प्रिन्सिपल किंवा चीफ, मुख्य. आर्च एनिमी, मुख्य एनिमी. आर्च बिशप, मुख्य बिशप. प्रिन्सिपल किंवा चीफ, जो प्रमुख असतो तो. पुढचा दिलेला आहे बघा ऑटो. ऑटो म्हणजे सेल्फ, स्वयं. स्वयं जर आपण म्हणूया स्वयंचलित सारखा स्वयं, स्वतः. ऑटोचं काय होतं? ऑटोग्राफ, लक्षात ठेवा. ऑटोमोबाईल, ऑटो कार, स्वयंचलित ज्याला आपण म्हणूया. ऑटोबायोग्राफी, स्वतःचीच चरित्र लिहिणं, त्याला ऑटोबायोग्राफी असं म्हटलं जातं. ऑटोग्राफ म्हणजे स्वतःची स्वाक्षरी, लक्षात ठेवा. त्यामुळे ऑटोला अर्थ आहे स्वयं किंवा स्वतः किंवा सेल्फ. आले लक्षात? त्यामुळे ह्या प्रत्येक शब्दाचा मिनिंग माहिती ठेवा, तुम्हाला उपयोग पडेल. जसं अँबीचा अर्थ डबल होतो, तसाच बायचा अर्थ देखील डबल होतो, लक्षात ठेवा. बाय, BI बाय. बाय इट मीन्स टू. नंबर आहे आपला 2 नंबर, त्याला आपण 2 असं म्हणतो, बाय. बायसिकल, 2च चाकं असतात जनरली. बायफोकल, त्यामुळे बायसिकल, बायफोकल, बायगमी असे प्रकार शब्द आहेत. बायगमी, गमी म्हणजे वाईफ, पत्नी, आणि बायगमी म्हणजे द्विपत्नी, ज्याला 2 पत्नी आहेत अशा स्वरूपाचा. पुढे दिलेला बघा बायो. बायो इट इज रिलेटेड टू पर्टेनिंग टू लाईफ, जे जीवनासंदर्भात आहे. जीवन, लाईफच्या संदर्भात जे असतं त्याला आपण बायो असं म्हटलं जातं. तर आता साहजिकच आहे, बायोलॉजी, लॉजी म्हणजे शास्त्र, आणि बायो म्हणजे जीवनाशी संदर्भात, जे लाईफच्या संदर्भात आहे असं शास्त्र, त्याला आपण बायोलॉजी असं म्हणतो. बायोगॅस, लक्षात ठेवायचं. बायोग्राफी, असे अनेक शब्द आहेत, त्यातले हे प्रातिनिधिक आहे. बायोलॉजी, बायोगॅस, बायोग्राफी. आलं लक्षात? दुसरा शब्द दिलेला आहे को. CO, को. कोचा अर्थ होतो टुगेदर, सोबत, लक्षात ठेवा, किंवा जॉईंट. जो सोबत असतो, लक्षात ठेवायचं, किंवा जॉईंट असतो, त्याला आपण को असं म्हणतो. ऑथर आहे, त्याला आपण म्हणूया को ऑथर. फॉर एक्झाम्पल, एक पुस्तक आहे, हे 2 व्यक्तींनी लिहिलेले, 2 रायटरने लिहिलेले. 2 रायटरने लिहिलं म्हणजे दोघांनी मिळून ते पुस्तक लिहिलेलं आहे. तसं मी आमच्या मित्रासोबत एक पुस्तक लिहिलेलं आहे, बरोबर आहे. मग आता मी आणि माझे मित्र दोघांनी मिळून जर लिहिलेलं असेल तर दोन्ही त्या पुस्तकाचे ऑथर झाले, बरोबर आहे. मग मी जर म्हटलं जाधव सर त्या पुस्तकाचे ऑथर आहे, तर मुसळे सर को ऑथर आहेत. किंवा मुसळे सर ऑथर आहेत, तर जाधव सर को ऑथर आहे. तर को ऑथर म्हणजे सोबत, च्या सोबत ऑथर असणं. आलं लक्षात? कोऑपरेट, सहकार्य, कोऑपरेट म्हणजेच अशा रीतीने आपण सोबत सहकार्य करणं. एक्झिस्टन्स, को एक्झिस्टन्स. त्यामुळे हे शब्द ह्या पद्धतीनं ही जी लिस्ट आहे मिडल याच्यामधली, ती तुम्हाला नीट लक्षात ठेवायची आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढच्या ज्या गटात दिलेले आहे बघा, काउंटर. काउंटरचा अर्थ होतो अपोजिट किंवा कॉन्ट्ररी, च्या विरुद्ध. तर दिलेले आहे बघा ऍक्ट. ऍक्ट म्हणजे कृती करणे. काउंटर ऍक्ट, विरोधी कृती. चार्ज, काउंटर चार्ज. त्याच्यानंतर फेट, काउंटर फेट. अटॅक, काउंटर अटॅक, बरोबर. याच्यातल्या काउंटर अटॅक, काउंटर ऍक्ट, काउंटर चार्ज हे तुमच्या परिचयाचे शब्द आहेत. तर काउंटरचा अर्थ काय होतो? च्या विरुद्ध, विरोधी अशा स्वरूपाची एखादी कृती करणं, बरोबर आहे. त्याला आपण अशा रीतीनं काउंटर असं म्हणतो. याच्या विरोधात दिलेला आहे तसाच शब्द आहे कॉन्ट्रा. कॉन्ट्रा पण याचा अर्थ होतो विरोधीचा अर्थ होतो, किंवा च्या विरुद्ध, च्या अगेन्स्ट अशा स्वरूपाचा अर्थ होतो, लक्षात ठेवा. आता काउंटर आणि कॉन्ट्रा मध्ये कन्फ्युज होऊ नका. मग ज्या शब्दाला काउंटर जोडलं जातं त्या शब्दाला कॉन्ट्रा जोडलाच जातो असं नाही. यांनी जोडणारे शब्द हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. त्यामुळे या ठिकाणी पाहायचंय कॉन्ट्रा सजेशन. कॉन्ट्रा सजेशन म्हणजे विरोधी स्वरूपाची सूचना, सजेशन देणं. अगेन्स्ट. कॉन्ट्राडिक्शन, डिक्शन कॉन्ट्राडिक्शन, सजेशन कॉन्ट्रा सजेशन. हा लक्षात. या ठिकाणी कॉन्ट्राचा अर्थ पण अपोजिट होतो, तुम्हाला हे मिनिंग लक्षात ठेवायचे. याच्या विरोधात तुम्हाला दिलेला आहे बघा डी.
पुढे दिलेला आहे तुम्हाला डी. डी चा अर्थ होतो रिव्हर्स समथिंग. रिव्हर्स म्हणजे माघारी, लक्षात ठेवा. च्या माघारी रिव्हर्स यायचे, पुढे गेल्याच्या नंतर थोडं रिव्हर्स येतो त्या पद्धतीने. फॉर्म करणं, डिफॉर्म करणं. कोड, डिकोड. कंपोज, डिकंपोज. व्हॅल्युएशन, डिव्हॅल्युएशन. म्हणजे या ठिकाणी पण विरोधीचा अर्थ झालेला आहे याचा. रिव्हर्स म्हणजे च्या विरोधी किंवा मागे. फॉर्म करण्याच्या विरुद्ध डिफॉर्म करणं. कोड, डिकोड. कंपोज, डिकंपोज. एखाद्या प्रक्रिया, एखाद्या गोष्टीची रिव्हर्स स्वरूपाची जी काही प्रोसिजर असते ती याच्यातून जोडलेली आहे. व्हॅल्युएशन आपण म्हणूया मूल्यांकन, आणि डिव्हॅल्युएशन अवमूल्यांकन. त्यामुळे डी ला या ठिकाणी थोडा रिव्हर्स किंवा अपोजिट मिनिंग आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचा. डी सारखा दुसरा आहे तुमचा डिस. डिसला अपोजिटच मिनिंग आहे, अपोजिट टू समथिंग, च्या विरोधी. लक्षात ठेवायचं, इथं अपोजिट अर्थाचे बरेच शब्द दिलेले आहेत, परंतु कुठलाही शब्द कुठल्याही याला जोडता येत नाही. विशिष्ट शब्दच त्या ठिकाणी प्रेफिक्स म्हणून एका शब्दाला वापरता येतात. आलं लक्षात. अपोजिट टू समथिंग. डिसचा अर्थ काय होतो बघा, कनेक्ट जोडणे, डिस्कनेक्ट म्हणजे तोडणे. अपियर म्हणजे प्रगट होणे, डिसअपियर अदृश्य होणे. लाईक आवडणे, डिसलाईक नावडणे. ऑनेस्ट प्रामाणिक, डिसऑनेस्ट अप्रामाणिक. ॲबिलिटी क्षमता, डिसॅबिलिटी अक्षमता. म्हणजे या ठिकाणी च्या विरोधात अशा अर्थानं तुम्ही हे शब्द प्रयोग केलेले आहेत. आलं लक्षात. पुढे दिलेलं बघा एक्स्ट्रा, बियॉन्ड च्या पलीकडे, इन ऍडिशन टू समथिंग. त्याच्यामध्ये काहीतरी ऍड होणं किंवा च्या पलीकडे, अशा प्रकारे तुम्ही आपण असं म्हणतो. आता बघायचं दिलेला शब्द आहे मॅरिटल. मॅरिटल म्हणजे वैवाहिक, आणि एक्स्ट्रा मॅरिटल म्हणजे ज्याला आपण म्हणूया की विवाहाच्या पलीकडे जाऊन, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल ज्याला आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल म्हणजे काय, विवाह बाह्य. लक्षात ठेवा. ऑर्डिनरी सर्वसाधारण सर्वसामान्य, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्याला आपण म्हणूया असाधारण. करिक्युलर जे सिलेबसच्या संदर्भात एक्स्ट्रा करिक्युलर, त्याच्या पलीकडे. त्यामुळे एक्स्ट्रा हा जो शब्द आहे हा च्या पलीकडे अशा अर्थाचा शब्द तो तयार करतो. आलं लक्षात. याच्या विरुद्ध दुसरा, याच्या पुढेचा शब्द दिलेला बघा हेट्रो, HETERO. हेट्रोचा अर्थ नीट लक्षात ठेवायचा आहे, अदर दॅन युज्युअल. आता जे नॉर्मल आहे त्याच्या अगदी विरोधात, वेगळ्या स्वरूपाचा असं झालेलं आहे. हेट्रोडॉक्स, हेट्रोगेमियस. या ठिकाणी स्पेलिंग नीट लक्षात ठेवायचंय, नीट लक्षात ठेवा अर्थासहित. हेक्झा, हेक्झाचा अर्थ होतो इट डिनोट 6 नंबर, 6 अर्थाचा अर्थ दिलेला आहे हेक्झा. तसा मोनो म्हणजे सिंगल, एक असा होतो. बाय म्हणजे डबल किंवा 2 असा अर्थ होतो. तसं इथे हेक्झा म्हणजे 6. हेक्झामेटर, हेक्झाटोमिक हे शब्द नीट लक्षात ठेवायचे. यांचे कमी शब्द आहेत, जास्त नाहीयेत, पण जे आहेत ते तुम्हाला मी दिलेले आहेत. याच्यानंतर पाहायचे आपल्याला आय एम, आय आर, आय एन किंवा आय एल. नीट बघा, आय एम, आय आर, आय एन किंवा आय एल हे जे काही प्रिफिक्सेस आहे हे जोडले तर त्यांचा अर्थ जनरली नॉट असा होतो. यांना निगेटिव्ह मिनिंग आहे. बघायचं ॲबिलिटी, इनॲबिलिटी, इथं आय एन जोडलेला आहे. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, इनॲबिलिटी म्हणजेच क्षमता नसणे, बरोबर आहे की नाही. इथे ॲबिलिटी, डिसॅबिलिटी पण या ठिकाणी आलेलं आहे, दोन्ही पण चालतात, अपोजिट मिनिंगच आहे. पुढे दिलेलं आहे ॲक्युरेट म्हणजे बरोबर, इनॲक्युरेट म्हणजे बरोबर नाही असं. रेग्युलर, इरेग्युलर. लॉजिकल, इलॉजिकल. पॉसिबल, इम्पॉसिबल. आणि व्हिजिबल म्हणजे दृश्य, इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य. जे नाही अशा स्वरूपात विरोधी अर्थ तयार होतो. नॉट वापरून आपण हे त्याचा निगेटिव्ह मिनिंग तो या ठिकाणी तुमचा तयार झालेला आहे. त्यामुळे या जे शब्द आहेत यांना विशेष तुम्ही नोटीस करायचं आहे. तर या जे मी बोर्ड केलेले आहेत या ठिकाणी पहिल्या कॉलम मध्ये, तर ते अशा रीतीनं काय झालेले आहे शब्दाचे, हे तुमचे बेस वर्ड आहेत आणि यांच्यावर आपण अशा रीतीनं हे करत असतो. म्हणजेच हे झाले तुमचे प्रिफिक्सेस आणि त्या बेस वर्डला अशा रीतीनं प्रिफिक्स जोडून एक नवीन शब्द या ठिकाणी तयार झालेले. दुसरा दिलेला आहे बघा नॉन. नॉनचा अर्थ देखील नॉट असाच होतो.
बघा, व्हायलन्स म्हणजे हिंसा, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. हिंसा नाही तो अहिंसा. व्हेजिटेरियन म्हणजे जो शाकाहारी असतो, जो शाकाहारी नाही तो नॉन व्हेजिटेरियन. स्टॉप म्हणजे थांबणे, नॉन स्टॉप म्हणजे थांबत नाही अशा स्वरूपाचा. बरोबर आहे. म्हणजे नॉटचा अर्थ विरोधी किंवा नॉट असा होतो. तर हे एक लक्षात ठेवायचं. अन, यू एन, अन याचा अर्थ पण आता अपोजिट ऑफ समथिंग किंवा नॉट असाच होतो. हॅपी जोडला अन, जोडला अनहॅपी तयार झाला. आनंदी आणि आनंदी नसणे. नेसेसरी आवश्यक, अननेसेसरी अनावश्यक. कव्हर, अनकव्हर. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय केलेलं आहे की जे अर्थ आहेत ते नीट लक्षात ठेवायचे. नवीन शब्द तयार होत असतात या ठिकाणी. तर आपण त्या विशिष्ट शब्दाला काहीतरी जोडतो, त्याला आपण या ठिकाणी प्रिफिक्स असं म्हणूया. आणि प्रिफिक्स त्यांना त्यांचे अर्थ आहेत, आणि ज्यावेळी ते शब्दाला जोडले जातात तर ते एक विशिष्ट अर्थाचा जो शब्द तयार होत असतो. पुढे पाहायचंय आपल्याला हायपर. हायपरचा अर्थ दिलेला आहे ओव्हर. लक्षात ठेवा, च्या पेक्षा जास्त. सेन्सिटिव्ह आहे, हायपर सेन्सिटिव्ह झाला. त्याच्यानंतर दिलेले बघा टेन्शन, हायपर टेन्शन. फिजिकल, हायपर फिजिकल असे शब्द तयार होतात. मिनी, मिनीचा अर्थ होतो स्मॉल, लहान अशा स्वरूपाचा. बरोबर आहे. जसं दिलेलं आहे बघा मिनी स्कर्ट. स्कर्ट आहे जनरली, त्याच्यापासून तयार झाला मिनी स्कर्ट. बस पासून तयार झाला मिनी बस, लहान आकाराची बस अशा स्वरूपाची. बरोबर आहे. जी जनरल बस आपण पाहिलं ती थोडीशी तुलनेनं मोठ्या आकाराची आहे. शहरांमध्ये आपण पाहतो अशा लहान आकाराच्या बसेस आलेल्या आहेत. कंपन्यांच्या ज्या गाड्या असतात त्या पण बऱ्याच अंशी मिनी बसेस असतात. तर या ठिकाणी मिनी बस, मिनी स्कर्ट अशा स्वरूपाचे काही शब्द या ठिकाणी तयार होतात. आउट, आउटचा अर्थ झालेला आहे बियॉन्ड समथिंग, च्या पलीकडे. आउट ग्रो, आउट लिव्ह असे काही शब्द तयार होतात त्या ठिकाणी. सेमी, सेमीचा अर्थ होतो हाफ. फायनलच्या अगोदरची जी स्टेज असते त्याला आपण सेमी म्हणतो. तसं फायनल असेल तर ती शेवटचीच असणार आहे. सेमी फायनल म्हणजे हाफ फायनल, की त्याच्यानंतर अजून एक असेल. सर्कल म्हणजे वर्तुळ. सेमी सर्कल म्हणजे अर्ध वर्तुळ, हाफ. आलं लक्षात. सेमीचा अर्थ अशा रीतीनं अर्धा अशा अर्थाने दिलेला आहे. पुढे बघा सुपर म्हणजेच मोर दॅन समथिंग किंवा अबाव. नॅचरल, सुपर नॅचरल. मॅन, सुपरमॅन. मॅन ज्याला आपण म्हणूया तो ऑर्डिनरी पर्सन असेल का त्याच्या विशिष्ट प्रकारच्या तो ऍक्टिव्हिटी करू शकतो, विशिष्ट प्रकार त्याची क्षमता असते. म्हणजे तुम्ही सुपरमॅन असं म्हणता तो थोडासा असामान्य स्वरूपाचा असतो. जसं आपण पाहिलेले पिक्चर मध्ये हवेमध्ये उडणं, हे करणं ते करणं, एवढ्या सोप्या गोष्टी आहेत सुपरमॅनच्या ऍक्शन्स. मार्केट, सुपर मार्केट. अबाव किंवा मोर दॅन त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असतो. लक्षात ठेवा. तर सुपर नॅचरल, सुपरमॅन, सुपर मार्केट असे काही शब्द यापासून तयार झालेले. सब याचा अर्थ होतो अंडर किंवा बिलो, च्या खाली. लक्षात ठेवा. दुय्यम ज्याला आपण म्हणूया, दुय्यम काय म्हणतो आपण त्याला, दुय्यम. सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, दुय्यम ज्याला आपण म्हणूया. ऑर्डिनेट, सबऑर्डिनेट. लक्षात ठेवा. अल्ट्रा, अल्ट्राचा अर्थ पण बियॉन्ड असा होतो. अल्ट्रा व्हायलेट, अल्ट्रा साऊंड. लक्षात ठेवा. पुढचा दिलेला शब्द आहे तो अंडर. अंडर ज्याला आपण म्हणूया लेस, लॉवर, नॉट इनफ किंवा बिलो, च्या खाली. किंवा आपण याला पण दुय्यम असं म्हणू शकतो. पुरेसा नसणे किंवा कमी प्रमाणामध्ये असे वेगवेगळे अर्थ जे निघतात. बघा या ठिकाणी अंडर एस्टिमेट, या ठिकाणी अंडर हा जो शब्द आहे हा या ठिकाणी आपला प्रेफिक्स आहे. डेव्हलप पूर्णपणे अशा रीतीनं डेव्हलप ज्याला आपण म्हणूया. बरोबर आहे का, प्रगत. अंडर डेव्हलप अप्रगत. ग्राउंड, अंडरग्राउंड च्या खाली, च्या बिलो ज्याला आपण म्हणूया. ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, च्या बिलो, च्या खाली, ग्रॅज्युएटच्या खाली म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट. त्यामुळे या ठिकाणी असे शब्द तुमचे तयार होतात. बरोबर आहे. पुढे दिलेला बघा फोर, FORE. फोरचा अर्थ जो होतो अगोदर बिफोर असा अर्थ होतो. फोरसी, फोरहेड, फोर लिम हे शब्द नीट लक्षात ठेवायचे. प्री म्हणजेच बिफोर, अगोदर. तसं आपण प्रिलिम एक्झाम असते, मेन्सच्या अगोदरची प्रिलिम असते, तशी प्री.
वॉर, प्री वॉर, स्कूल, प्री स्कूल, इंडिपेंडंट, प्री इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे स्वातंत्र्य आणि प्री इंडिपेंडंट म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ. स्कूल म्हणजे आपलं स्कूल जाण्याची जी काही स्टेज असते ती, प्री स्कूल म्हणजे त्या विशिष्ट स्टेजच्या अगोदरच, जसं आपण ज्युनियर केजी, सिनियर केजी ह्या प्री स्कूल ज्याला आपण म्हणू शकतो अगोदरच्या. वॉर, युद्ध, त्याच्या अगोदरची परिस्थिती, प्री वॉर. प्रीच्या अपोजिट आहे तो म्हणजे पोस्ट. लक्षात ठेवा, एखाद्या विशिष्ट सिच्युएशनच्या अगोदर त्याला आपण प्री म्हणतो, नंतर आपण त्याला पोस्ट असं म्हणतो. आफ्टर अशा अर्थाचा शब्द आहे पोस्ट. पोस्ट वॉर, युद्धाच्या नंतरची परिस्थिती. पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएटच्या नंतर. आणि पोस्ट मॉडर्न, मॉडर्नच्या नंतर, पोस्ट मॉडर्न. ह्या पद्धतीचे असे शब्द तयार होतात मित्रांनो. हे सगळे शब्द तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे. आणि मी तुम्हाला शेवटी काही सजेशन देणार आहे, त्यात तुम्हाला आज फॉलोच करायचे आहेत कंपल्सरी, जेणेकरून याच्या पुढचे ऍडव्हान्स काही गोष्टी मी तुम्हाला तिथे मी देत जाणार आहे. पुढे दिलेलं आहे बघा एक्स. या EX चा अर्थ होतो फॉर्मर. लक्षात ठेवा, अगोदरचा. आपण म्हणतो ना प्रेसिडेंट, बरोबर आहे की नाही, अध्यक्ष म्हणा किंवा प्रेसिडेंट असेल तर राष्ट्रपती असेल, प्रेसिडेंट असेल तर प्रमुख पण म्हणतो त्याला. एक्स प्रेसिडेंट म्हणतो, बरोबर आहे. एक्स प्रेसिडेंट म्हणजे अगोदरचा, च्या अगोदरचा, फॉर्मर. लक्षात ठेवा, तो जो सध्या नाहीये, का जो रिटायर्ड झालेला आहे किंवा तो आता पदावरून तो आता दूर आलेला आहे, बरोबर आहे. आता जसं आपण म्हणू शकतो की सध्या मिस्टर, आपण असं म्हणू शकतो की प्रेसिडेंट असेल, किंवा आपण म्हणू शकतो की श्री रामनाथ कोविंद जे आहेत, जे आताचे आपले विद्यमान प्रेसिडेंट आहे. परंतु मी जर एक्स प्रेसिडेंट जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो लेट मुखर्जी असतील, किंवा श्रीमती प्रतिभाताई पाटील असतील, किंवा एक्स APJ अब्दुल कलाम सर असतील. तर हे आपले एक्स प्रेसिडेंट झाले, अगोदरचे. आलं लक्षात. प्रिन्सिपल, आता जो प्रिन्सिपल आहे, जो हेड आहे डिपार्टमेंटचा किंवा आपण म्हणूया स्कूलचा वगैरे, तो प्रिन्सिपल झाला. एक्स प्रिन्सिपल म्हणजे निश्चित एखादा व्यक्ती प्रिन्सिपल होऊन रिटायर्ड झालेला आहे, तर त्या व्यक्तीच्या जागेवर दुसरा व्यक्ती आला, तर एक्स म्हणजे अगोदरचा प्रिन्सिपल. एक्स स्टुडंट म्हणजे तुम्ही एखाद्या स्कूलला, एखाद्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन आहे, तुम्ही तिथे स्टुडंट झालात, पण तुमचं कॉलेज संपलं, तुम्ही पास आउट झाला, तर पास आउट झाल्याच्या नंतर तुम्ही त्या कॉलेजचे एक्स स्टुडंट राहतात, अगोदरचे विद्यार्थी, अगोदरच्या बॅचचे वगैरे. ठीक आहे. तर या ठिकाणी एक्स याचा अर्थ होतो फॉर्मर, च्या अगोदरचा. पुढचा तर दिलेला आहे बघायचं री. रीचा अर्थ होतो अगेन किंवा पुन्हा, परत एखादी कृती करणे. राईट म्हणजे लिहिणे, रीराईट म्हणजे पुन्हा लिहिणे. कॉन्सिडर, रिकन्सिडर. कलेक्ट, रिकलेक्ट. आलं लक्षात. या ठिकाणी आपण अशा प्रकारे वाक्यामध्ये ते शब्द वापरू शकतो. VIC, व्हाईस, याचा अर्थ होतो पर्सन नेक्स्ट इन रँक, म्हणजे पुढची ज्याला आपण रँकचा व्यक्ती असतो तो आपण म्हणूया. जो प्रमुख असेल त्याच्यानंतर दुसरा जो असतो उपप्रमुख असतो, बरोबर आहे की नाही. डेप्युटी ज्याला आपण म्हणूया, सेकंड इन पोझिशन और सेकंड इन रँक, रँक मध्ये 2 नंबरचा, बरोबर आहे. या ठिकाणी दिलेला प्रिन्सिपल आहे, हा तुमचा प्रमुख झाला. व्हाईस प्रिन्सिपल ज्याला आपण म्हणूया उपप्राचार्य, उपगौण ज्याला आपण म्हणूया. चान्सलर, व्हाईस चान्सलर. कुलपती आणि कुलगुरू. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, बरोबर आहे की नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रमुख, उपप्रमुख. या पद्धतीने आपण या शब्द व्हाईसचा अर्थ नीट लक्षात ठेवायचा. पर्सन सेकंड इन रँक और नेक्स्ट इन रँक, ज्यालाच आपण डेप्युटी असं म्हणतो. प्रो, प्रो याचा अर्थ होतो बिफोर म्हणजे च्या अगोदर. इन फ्रंट, च्या समोर, किंवा इन प्लेस ऑफ, च्या ऐवजी. आपण याच्यासाठी एक लक्षात ठेवायचं आहे प्रोनाउन. नाउनच्या अगोदर जो वापरला जातो किंवा नाउन ऐवजी जो वापरला जातो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो. तर प्रोचा अर्थ दिलेला आहे इन प्लेस ऑफ. तसेच प्रो अमेरिकन, याचे कमी शब्द आहेत त्यामुळे हे दोनच लक्षात ठेवायचे. प्रो अमेरिकन. युनी, UNI, युनीचा अर्थ दिलेला आहे वन, सिंगल ज्याला आपण म्हणूया. फॉर्म, युनिफॉर्म. एक्सेल, युनिएक्सेल. असे काही शब्द तुम्ही नीट लक्षात ठेवायचे. मोनो, मोनोचा अर्थ पण वन किंवा सिंगल असाच होतो. दोन्ही पण एकाच अर्थाचे आहेत, फक्त ज्या शब्दांना मोनो लागतो त्यांना युनी लागतच नाहीये. म्हणजे वेगवेगळे शब्द आहेत प्रत्येकाचे. मोनोलिंग्वल, लिंग्वल म्हणजेच लँग्वेज, मोनो म्हणजे सिंगल,
मोनोलिंग्वल म्हणजेच जो एकच भाषा बोलतो तो मोनोलिंग्वल. लॉग इथं स्पीच असा अर्थ होतो. मोनो म्हणजेच एकच स्पीच, मोनोलॉग ही एक प्रकारचं भाषण किंवा म्हणू शकतो आपण नाटक वगैरे त्यातलं एक स्पीचचा प्रकार आहे मोनोलॉग. एकच भाषण किंवा एकच बोलणं, स्पीच ज्याला आपण म्हणू, सिंगल. ऑक्साइड, मोनॉक्साइड, आता सायन्स मधला शब्द आहे. डायऑक्साइड, ट्रायऑक्साइड, मोनॉक्साइड ज्याला आपण म्हणूया. तर या ठिकाणी मोनो म्हणजे सिंगल ऑक्साइड, मोनॉक्साइड. ओके. ट्रायचा अर्थ दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी 3 इन नंबर. अँगल, ट्रायंगल, ऑक्साइड, ट्रायऑक्साइड. मग या ठिकाणी असे काही शब्द येतात तुमचे. आता जसं मोनो पाहिलेलं आहे, युनि पाहिलेलं आहे, बाय पाहिलं म्हणजे डबल, ट्राय पाहिलं म्हणजे 3 नंबर. तसंच जास्त असेल त्याला आपण डायरेक्टली मल्टी असं म्हणतो. मल्टी म्हणजे मेनी, सेव्हरल आणि मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त. इथं मोर दॅन वन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आपण मोर दॅन 2 म्हटलेलं जास्त योग्य राहील. कारण 2 जर बोललं तर या ठिकाणी बाय असा अर्थ होतो. तर या ठिकाणी मोर दॅन 2 म्हटलं तर 2 पेक्षा जास्त. 3 जरी असेल, 4 किती असले तरी ते आपण अशा रीतीनं मल्टी असं म्हणतो. लिंग्वल म्हणजेच भाषा. मल्टीलिंग्वल म्हणजे तो 2 पेक्षा जास्त भाषा बोलतो तो मल्टीलिंग्वल झाला. कल्चर, एक प्रकारची संस्कृती. मल्टीकल्चर, जिथं अनेक संस्कृती एकत्र ते मल्टीकल्चर. आता जसं आपण इंडियात राहतो आहोत, भारत देश, आता हा भारत देश हा मल्टीकल्चर झालेला आहे. बरोबर आहे. ज्या पद्धतीने बाहेरची लोक आपल्या इकडे येतात, आपण बाहेरच्या देशांमध्ये जातो, तिकडे गेल्याच्या नंतर त्यांची संस्कृती, कला वगैरे आपण शिकतो आणि काही ठिकाणी अनुकरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. आपलं अनुकरण ते करतात काही प्रमाणात, त्यांचं प्रमाणात आपण काही प्रमाणात करतो. याच्यामुळे इथे मिक्स कल्चर होत चाललंय. आपण मल्टी कल्चर असं देखील म्हणू शकतो. मल्टीनॅशनल, आपण म्हणतो ना मल्टीनॅशनल कंपनी, का जी कंपनीच्या शाखा वेगवेगळ्या नेशन मध्ये आहेत त्याला मल्टीनॅशनल असं म्हणतो. त्याला आपण सेव्हरल असं म्हणायचं. सिडो, सिडोचा अर्थ होतो फॉल्स, चुकीचा किंवा प्रिटेंडेड, बहाणा केलेला आहे तो खोटा अशा स्वरूपाचा, फॉल्स. सिडो, सिडो कलर्जी, सिडो फॉर्म, सिडो स्टेटमेंट असे काही शब्द तुम्हाला बनवता येतील. पली, पलीचा अर्थ होतो मेनी, लक्षात ठेवायचा. पलीगॅमी, पलीगॅमी म्हणजे बहुपत्नीत्व. ज्या पुरुषाला 2 पेक्षा जास्त बायका आहेत त्याला पलीगॅमी असं म्हटलं जातं त्या अवस्थेला. पॉलिक्लिनिक, क्लिनिक आणि पॉलिक्लिनिक. तिथं क्लिनिक म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे एक दवाखाना असेल आणि जिथं पॉलिक्लिनिक असेल त्याला आपण म्हणूया की एका दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार होतो, वेगवेगळ्या यांचे स्पेशालिटीची आपली अशी विशिष्ट क्लिनिक असते, त्याला पॉलिक्लिनिक असं म्हणतो. पुढे दिलेले बघा मिस. मिसचा अर्थ झालेला आहे बघा रॉंग, इल किंवा अनसुटेबली. मिस त्याला आपण म्हणूया. डीड, मिसडीड, लीड, मिसलीड, चुकीचा. स्पेल्ड, मिसस्पेल्ड, चुकीच्या पद्धतीचं स्पेलिंग, चुकीच्या प्रकारे त्याला गाईड करणं किंवा चुकीच्या प्रकारची कृती. या आपण मिसडीड, मिसलीड, मिसस्पेल्ड अशा प्रकारचे शब्द तुम्ही बनवू शकता. आले लक्षात मी काय म्हणतो ते? अशा अनेक शब्द आहेत, लक्षात ठेवायचं की आपण हे शब्द या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यांचे जे अर्थ तुम्हाला दिलेले ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि हे जे प्रातिनिधिक शब्द दिलेत तसे शब्द तुम्ही अजूनही तुम्ही शोधू शकता किंवा लिहू शकता. आणि अजून मी या ठिकाणी 2 देतो आहे. त्या ठिकाणी पाहता एंटर. एंटर म्हणजे बिटवीन, लक्षात ठेवा, किंवा अमंग, च्या दरम्यान, म्हणजे दोघं असतील किंवा अनेकांच्या दरम्यान आपण म्हणतो. इंटरनॅशनल, राष्ट्रांच्या दरम्यान, लक्षात ठेवायचं. इंटरऍक्ट, इंटरॅक्शन आणि इंटररेशियल असे काही शब्द या ठिकाणी बनतात. इंटररेशियल, इंटरॅक्ट, इंटरॅक्शन आणि इंटरनॅशनल, बिटवीन किंवा अमंग अशा अर्थाचे 2 शब्द आहेत. आणि परत हा शब्द आला होता अन. अनमीट, नॉट किंवा रिव्हर्स, विरोधी अर्थ किंवा नसणे अशा. क्लिअर, अनक्लिअर, नेसेसरी, अननेसेसरी, युजुअल, अनयुजुअल, एबल, अनएबल, फ्रेंडली, अनफ्रेंडली, मास्क, अनमास्क, ड्रेस, अनड्रेस. आलं लक्षात. रिव्हर्स पोझिशन किंवा नॉट अशा अर्थाचे वेगवेगळे शब्द तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. मला वाटतं तुम्हाला प्रिफिक्सेस काय ते तुम्हाला कळलेलं असणार आहे. तर अशा प्रकारचे हे प्रिफिक्सेस आहेत का जे वारंवार पेपरला तुमच्या येत असतात.
याच्यावर जे प्रश्न आलेले आहेत ते मी प्रश्नपत्र त्यातले मी तुम्हाला दाखवतो आहे, तुम्हाला ते सगळं समजून जाईल. परंतु हा जो लेक्चर आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका, जेणेकरून तुम्हाला हे सगळे शब्द आणि त्यांचे जे अर्थ आहेत हे व्यवस्थित तुमच्या लक्षात राहतील. आता या ठिकाणी पाहायचं आहे की हे जे काही प्रिफिक्सेस आहेत त्यांना वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण काइंड्स ऑफ प्रिफिक्सेस असं म्हणूया. तर याच्यामध्ये काही प्रकार मी तुम्हाला दाखवतो सर्व. या ठिकाणी दिलेले बघा, प्रिफिक्सेस ऑफ निगेशन. निगेशन म्हणजे साहजिकच थोडासा नकारदर्शक ते शब्द तुमचे बनतात, विरोधी अर्थ. अन, नॉन, डिस, डी, मिस, सिडो आणि इन यांना आपण प्रेफिक्सेस ऑफ निगेशन असं म्हणायचं, लक्षात ठेवायचं. दुसरा दिलेला आहे प्रेफिक्सेस ऑफ ऍटिट्यूड. याच्यावर आता एक प्रश्न येऊन गेलेला आहे, तो थोड्या वेळात मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. प्रेफिक्सेस ऑफ ऍटिट्यूड मध्ये आहे अँटी, प्रो, काउंटर, को आणि कॉन्ट्रा. हे जे शब्द आहेत याला प्रेफिक्सेस ऑफ ऍटिट्यूड असं म्हणायचं. प्रेफिक्सेस ऑफ नंबर, युनी, डाय, ट्राय, बाय, मोनो आणि मल्टी हे तुमचे नंबरशी रिलेटेड आहेत. डिग्री ज्याला आपण म्हणूया की प्रमाण दर्शवणारे शब्द आहेत. मिनी म्हणजे लहान, हायपर त्यापेक्षा जास्त, सुपर बियॉन्ड आपण म्हणू शकतो, ओव्हर त्यापेक्षा जास्त, अल्ट्रा, आर्च आणि सेमी हे शब्द या ठिकाणी डिग्री मध्ये टाकायचे आहेत. प्रेफिक्सेस ऑफ टाइम अँड ऑर्डर, वेळ ज्याला आपण म्हणू वेळेच्या संदर्भातले किंवा क्रमाच्या संदर्भात. आपण म्हणूया प्री इंडिपेंडंट म्हणजे हा वेळेच्या संदर्भात अगोदरचा झालेला आहे, बरोबर आहे. पोस्ट इंडिपेंडंट च्या नंतरचा. एक्स, बरोबर आहे, एक्स स्टुडंट, एक्स बॉयफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड, बरोबर आहे की नाही. एक्स प्रेसिडेंट असे शब्द. री म्हणजे पुन्हा ऑर्डरच्या संदर्भात. व्हाईस या ठिकाणी पण त्याची पोझिशन दिलेली सेकंड इन ऑर्डर. फोर आपण म्हणूया की बिफोर अगोदरचा. फ्रंट इन फ्रंट ऑफ असे शब्द दिलेले. याला प्रिफिक्सेस ऑफ टाइम अँड ऑर्डर असं म्हटलं जातं. आणि कन्व्हर्जन प्रिफिक्सेस आहेत का ज्या ठिकाणी शब्दामध्ये बदल होतो. बी, ई एन आणि ई एम असे काही मोजके शब्द या ठिकाणी नोटीस करा. तर प्रिफिक्स ऑफ निगेशन, ऍटिट्यूड, नंबर, डिग्री, टाइम अँड ऑर्डर आणि कन्व्हर्जन प्रिफिक्सेस असे या प्रिफिक्सेसचे जे टाईप आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता आपण जो सेकंड जो पार्ट आहे त्याच्याकडे वळूयात. त्याला आपल्या या ठिकाणी म्हणायचे सफिक्सेस. प्रथम तर लक्षात ठेवा, जो बेस वर्ड असतो त्याच्या नंतर जे जोडलं जातं त्याला आपण सफिक्सेस असं म्हणत असतो. आणि सफिक्सेस ही तुम्हाला खूप महत्वाचे असतात, त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स ऑफ स्पीच बनत असतात, हे लक्षात ठेवा. अगोदर जे पाहिले त्याने मोस्टली शब्दाच्या अर्थामध्ये फरक पडतो. आता जे आपण सफिक्सेस जे पाहिजे या सफिक्सेस मुळे तुम्हाला त्या शब्दाच्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये म्हणजे वर्ड क्लास मध्ये बदल झालेला तुम्हाला पाहायचा भेटेल. तर या ठिकाणी अनेक सफिक्सेस आहेत, त्याला आपण प्रथम पाहू शकतो. नाउन सफिक्स आहेत, काही ऍडजेक्टिव्ह सफिक्स आहेत, काही व्हर्ब सफिक्स आहेत आणि काही ऍडव्हर्ब सफिक्स आहेत. तर आता आपला पहिल्यांदा जे पाहायचं आहे ते तुमचं नाउन सफिक्स. आता सफिक्स मध्ये तुम्हाला सांगितलं की नंतर जोडायचे. नाउन सफिक्स म्हणजेच काय, तर नाउन सफिक्स म्हणजेच काय, तर ज्यावेळेस विशिष्ट शब्दाला एखाद्या शब्दाला जर हे नाउन सफिक्स जर जोडले तर त्या शब्दाचं नामामध्ये रूपांतर होतं, त्यांना नाउन सफिक्स असं म्हणतो. म्हणजेच ही सफिक्स जोडल्याच्या नंतर त्या शब्दाचं नामामध्ये रूपांतर होतं. म्हणजे नाउन सफिक्स आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. पहिला तुम्हाला ई आर लक्षात ठेवा, हे शब्दाच्या नंतर जोडलं जातं. ई आर इट डिनोट्स एजंट ऑफ एन ऍक्शन, कृती करणारा. जसं ड्रायव्हर आहे, ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे, ड्रायव्हर म्हणजे गाडी चालविणारा. ड्राईव्ह म्हणजे चालवणे, ड्रायव्हर म्हणजे चालक. नाउन तयार झालेलं आहे. टीच हे क्रियापद आहे, TEACH. टीच म्हणजे शिकवणे, टीचर म्हणजे शिकवणारा. राईट म्हणजे लिहिणे, रायटर म्हणजे लिहिणारा. प्रोड्यूस म्हणजे काहीतरी बनवणे, प्रोड्युसर काहीतरी बनविणारा. वर्क काम करणे, वर्कर काम करणारा. फार्म म्हणजे शेत, फार्मर शेती करणारा. म्हणजे एखादी प्रकारची कृती करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो तर ते या ठिकाणी दिलेले आहे. असे अनेक शब्द आहेत आपल्याकडे, त्यातले हे मोजके मी या ठिकाणी घेतलेले, कारण ER चे शब्द भरपूर आहेत. पेंटचं पेंटर पण होतं, बरोबर, क्लीनचं क्लीनर पण होतं.
बरोबर की नाही. असे अनेक शब्द या ठिकाणी आपल्याला बनवता येतील, त्यातले हे शब्द तुम्ही नोटीस करा. त्यामुळे या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचंय, ER हा प्रत्यय ज्यावेळी तुम्ही शब्दाला जोडला जातो तेव्हा त्याच्यापासून नाउन तयार होतं. आलं का लक्षात? नाउन तयार होतं. OR हा देखील नाउन सफिक्स आहे. तुम्हाला विचारलं जातं which of the following is not a noun suffix, adjective suffix or like that. नाउन सफिक्स ओळखा, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह सफिक्स ओळखा, ऍडव्हर्ब सफिक्स ओळखा किंवा वर्ब सफिक्स ओळखा असं विचारलं जातं. त्यावेळी तुम्हाला ही लिस्ट माहित असणं गरजेचं आहे. OR जोडलंय त्याला आपण एजंट ऑर डोअर ऑफ एन ऍक्शन म्हणतो, कृती करणाराच होतो. ऍक्ट म्हणजे कृती करणे आणि ऍक्टर म्हणजे कृती करणारा. डिरेक्ट ज्याला आपण दिग्दर्शन आपण म्हणूया, डिरेक्टर दिग्दर्शक. ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर करणे, ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतर करणारा. सेल सेलर, क्रिएट क्रिएटर. अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी तयार झालेले. पुढचा जो नाउन सफिक्स आहे ANTE, अँट. पाहायचं एजंट फॉर ऍक्शन, कृती करणाराच या ठिकाणी दिलेले. कन्सल्टंट लक्षात ठेवायचं. सर्वंट, इन्फॉर्मंट आणि मर्चंट असे काही शब्द या ठिकाणी नीट लक्षात ठेवा. का ANT झालेलं एजंट फॉर ऍक्शन, जो कृती करतो. कन्सल्ट करणे, कन्सल्ट करणारा कन्सल्टंट असं म्हणतो. सर्व करणे, सर्व करणे त्याला आपण म्हणतो सर्वंट. इन्फॉर्म करणारा इन्फॉर्मंट. मार्च मर्चंट. MENT हा नाउन सफिक्स आहे, लक्षात ठेवा. ऍक्शन ऑर द रिझल्ट ऑफ समथिंग, एखाद्या कृतीचा परिणाम किंवा एक विशिष्ट प्रकारची कृती, कृती किंवा कृतीचा एखादा परिणाम याला आपण मेंट आपण म्हणत असतो. मो म्हणजे हालचाल, लक्षात ठेवा. मोमेंट नाउन तयार झालेलं आहे. गव्हर्न, गव्हर्नमेंट. ऍग्री, ऍग्रीमेंट. पे, पेमेंट. अमेज, अमेजमेंट. असं MENT जोडून नाउन तयार होतात. हे सगळे शब्द जे दिलेत ना तुमच्या पुढे, हे सगळे नाउनच आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढे दिलेलं आहे AL. AL चा अर्थ होतो कन्सर्निंग समथिंग, एका विशिष्ट प्रकारच्या प्रोसिजरशी किंवा कशाच्या तरी संदर्भात असणे. अराईव्ह, आगमन होणे. अरायवल म्हणजे आगमन. प्रपोज, प्रपोजल. ब्युरी, ब्युरियल. रिमूव्ह, रिमूव्हल. कशाच्या तरी संदर्भात आहे. रिमूव्हल, ब्युरियल, प्रपोजल, अरायवल. लक्षात ठेवा. डबल E जोडून देखील नाउन तयार होतं. वन हू इज, एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात तो उल्लेख दिलेला आहे. पे, पेई. एम्प्लॉय, एम्प्लॉई. ट्रेन, ट्रेनी. एक्झामिन, एक्झामिनी. रिफ्युजी, रिफ्युजी. या सारखे आपल्याला या शब्द या ठिकाणी पाहता येतात. ING जोडून देखील आपण नाउन तयार होत असतो. जनरली ही जी काही नाम आहेत आपल्याला पाहतो जिरांड या घटकामध्ये मोस्टली येत असतात. द ऍक्ट ऑफ समथिंग, द रिझल्ट ऑफ द ऍक्शन, एखाद्या कृतीचा परिणाम. ड्रायव्हिंग, स्विमिंग, रायटिंग, स्मोकिंग हे शब्द तुमचे नाउन झालेले आहेत. परंतु लक्षात ठेवायचं ती वेगळ्या टाईपची बनतात, नाहीतर नाउन हे शब्द आपल्याला वाक्यामध्ये वर्ब म्हणून देखील वापरता येतात आणि नाउन म्हणून वापरू शकतो. जसं आपण म्हणू शकतो स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. वाक्यामध्ये स्विमिंग हा कर्ता म्हणून आलेला आहे, तो वर्बल नाउन झाला, जिरंड झाला. पण आपण असं म्हणू शकतो ही इज स्विमिंग इन द टँक, तो टँक मध्ये पोहतो आहे. इज स्विमिंग मधलं ते स्विमिंग हा शब्द क्रियापद झालेला आहे. बरोबर आहे. ड्रायव्हिंग इज माय पॅशन, चालवणे गाडी वगैरे ही माझी पॅशन आहे. तर आपण म्हणू शकतो ही इज ड्रायव्हिंग अ कार, या ठिकाणी तो क्रियापद म्हणून आलेला आहे. बरोबर आहे की नाही. या पद्धतीचं हे आपल्याला आपण म्हणू शकतो. पुढे पाहायचं ION जोडून तुमचा नाउन बनत असतो. रिझल्ट ऑफ एन ऍक्शन ऑन प्रोसेस, एखाद्या कृतीचा आपण म्हणू की परिणाम. नॅरेट करणं पासून तयार झाला नॅरेशन. एक्सप्लोर करणं, एक्सप्लोरेशन. एक्सप्रेस करणं, एक्सप्रेशन. आणि मायग्रेट ज्याला आपण म्हणूया स्थलांतर, ज्याला आपण मायग्रेशन असं म्हणतो, स्थलांतर. तर या ठिकाणी सगळीच्या सर्व आता जे आपण इंट्रोड्यूस केलेली ही तुमची झाली नाउन सफिक्सेस. या शब्द म्हणजे हे लेटर जोडल्याच्या नंतर त्या शब्दाचं नामामध्ये रूपांतर होतं. पुढचा पाहायचा आहे तुम्हाला लेट. लेटचा अर्थ होतो जनरली स्मॉल इन साईज, स्मॉल इन समथिंग, काहीतरी स्मॉल अशा स्वरूपाचा आहे. तर बुक लेट, आता बुक म्हटलं का थोडस बल्की साईज असते, मोठी साईज असते.
आता बुक म्हणायचं त्यात 30-40 पानं असतील, तर असं बुक कधीच नसतं. बुक जर म्हटलं तर साधारणतः 150-200 पेक्षा जास्त पार अगदी 1000 पर्यंत देखील पानं असू शकतात. तर बुक हे मोठ्या साईजचं असतं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पेजेस असतात. पण मी जर म्हटलं बुकलेट, तर बुकलेट मध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये 20-25च्या आसपासच पानं असू शकतं, जास्त नाही. तर बुकलेट आहे, पिगलेट आहे, कमी लहान आकाराचे ज्याला आपण म्हणूया. लिफलेट आहे, पोस्टर असं छोट्या आकाराचे लिफलेट. NESS जोडून देखील नाउन तयार होतो. अ स्टेट ऑर क्वालिटी ऑफ समथिंग, एक विशिष्ट प्रकारची अवस्था किंवा क्वालिटी त्याच्यापासून तयार होत असते. जसं हॅपी पासून हॅपीनेस झाला, काइंड पासून काइंडनेस तयार झाला, गुड पासून गुडनेस, ग्रेट पासून ग्रेटनेस, डार्क पासून डार्कनेस, स्मूथ पासून स्मूथनेस, असे शब्द आपल्याला तयार करावे लागतात. या सगळ्या शब्दांना आपण नाउन म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, NESS जोडला की त्याचं नाउन मध्ये रूपांतर होतं. पुढे पाहायचे ITY जोडलं तर काय होतं, द स्टेट ऑर कंडिशन ऑफ समथिंग, एक विशिष्ट प्रकारची स्टेट, कंडिशन किंवा अवस्था आपण म्हणूया. ऍक्टिव्हिटी, डायव्हर्सिटी, इक्वॅलिटी, मेजॉरिटी. इक्वल, इक्वॅलिटी, डायव्हर्स, डायव्हर्सिटी, ऍक्टिव्ह, ऍक्टिव्हिटी, मेजर, मेजॉरिटी, असे शब्द तयार होतात. स्टर, STER, स्टेअर, लक्षात ठेवायचे. रेफर्स हॅबिट आणि ऑक्युपेशन ऑर असोसिएशन. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ऑक्युपेशनच्या संदर्भात, व्यवसायाच्या संदर्भात किंवा त्याच्या सवयीच्या संदर्भात किंवा तो विशिष्ट प्रकारची कशाची तरी संबंधित आहे, त्या स्वरूपात स्टर जोडत असतो. जसं आपण गँगस्टर म्हणतो, बरोबर आहे की नाही. ट्रिकस्टर, गँगस्टर असे काही शब्द या ठिकाणी येऊ शकतात. शिप एक आहे, तो जोडून आपण एक विशिष्ट प्रकारचं अवस्था दर्शवत असतो, डिग्निटी ऑर आर्ट म्हणू शकतो. मेंबर पासून मेंबरशिप तयार झाला. फ्रेंडशिप आहे, इंटर्नशिप आहे, सिटीजनशिप आहे, रिलेशनशिप आहे. पहा, मेंबर, मेंबरशिप, फ्रेंड, फ्रेंडशिप, इंटर्न, इंटर्नशिप, सिटीजन, सिटीजनशिप, रिलेशन, रिलेशनशिप, असे वेगवेगळे शब्द तयार होत असतात. त्यामुळे यांचे अर्थ नीट लक्षात ठेवायचे तुम्हाला. पुढे दिलेले बघा, EER, असोसिएट विथ समथिंग, कशाची सरी संबंधितच असतात ते. इंजिन, इंजिनियर, इंजिनिअरिंग म्हणजे एक विशिष्ट फील्डशी रिलेटेड आहे. ऑलिव्हंटर, ऑलिव्हंटियर, माउंटेनियर, लक्षात ठेवा. डोम, क्वालिटी ऑफ बिंग, फ्री, फ्रीडम, स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणू, क्वालिटी. किंग, किंगडम, लक्षात ठेवायचे. ANC आणि ENC जोडून देखील नाउन बनत असतात. ऍक्ट ऑर कंडिशन ऑफ समथिंग, विशिष्ट प्रकारची कृती किंवा कंडिशन. रिलाय, रिलायन्स, डिफेन्स, लक्षात ठेवायचे. डिफेन्स, डिफेन्स, गव्हर्नन्स आणि डिपेंडन्स, असे काही शब्द या ठिकाणी तुम्हाला बनवता येतील. RY आणि ERY जोडून देखील नाउन बनतं. रिलेटिंग टू समथिंग, विशिष्ट कशाच्या तरी संदर्भात ते असणार आहे. स्लेव्ह म्हणजे गुलाम, स्लेव्हरी म्हणजे गुलामी. रॉब, लुटणे, रॉबरी म्हणजे लूट. बेक, बेकरी आणि पॉट, पॉटरी, अशा संदर्भात हे शब्द दिलेले आहेत. पुढचा दिलेला आहे हुड, HOOD. हुडचा अर्थ नीट पाहायचा आहे तुम्हाला. स्टेट ऑर कंडिशन ऑर क्वालिटी, विशिष्ट प्रकारची अवस्था किंवा एखादी ज्याला आपण म्हणूया क्वालिटीच्या संदर्भातले शब्द दिलेले. चाइल्ड, ज्याला आपण म्हणूया लहान मूल, चाइल्डहुड तयार केलं याच्यापासून, बरोबर आहे की नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणूया बालपण. ब्रदर म्हणजे भाऊ, ब्रदरहुड म्हणजे अशा रीतीनं तो एक शब्द आहे, बंधुत्व ज्याला आपण म्हणूया. मदर हा शब्द नाऊनच आहे, मदरहुड तयार झालं. मदर म्हणजे आई किंवा माता, मदरहुड म्हणजे मातृत्व. नेबर म्हणजे शेजारी आणि नेबरहुड याला शेजारीच्या संदर्भात असा विशेष शब्द नाही मराठीत, शेजारीच आपण म्हणूया, बरोबर आहे की नाही. शेजार धर्म वगैरे सर्व नेबरहुड ज्याला आपण म्हणूया. ते जे सगळे शब्द जे आहेत हे नाउन सफिक्सेस आहेत, हे विशिष्ट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं तर तुम्हाला याची उत्तरं देता येतील. आता नाउन सफिक्सच्या नंतर जो पुढचा जो सफिक्स आहे त्याला आपण म्हणूया ऍडजेक्टिव्ह सफिक्स. म्हणजेच काय विशिष्ट प्रकारचे सफिक्स जोडल्याच्या नंतर त्या बेस वर्डचे, रूट वर्डचे ऍडजेक्टिव्ह मध्ये रूपांतर होतं. कशामध्ये रूपांतर होतं? ऍडजेक्टिव्ह मध्ये रूपांतर होतं. तर हे ऍडजेक्टिव्ह सफिक्सेस आपल्याला या ठिकाणी पाहिजेत.
पाहायचे फुल, फुल ऑफ, ब्युटिफुल, युजफुल, हेल्पफुल, ड्युटीफुल, सक्सेसफुल. त्यामुळे फुल हा सफिक्स जोडला तर या शब्दाचं ऍडजेक्टिव्ह मध्ये रूपांतर होतं. ly जोडला तरी ऍडजेक्टिव्ह मध्ये रूपांतर होते. डिनोट्स लाइकनेस ऑर रिझेम्बलन्स, सारखा, च्या सारखा आपण म्हणूया. मंथ मंथली, इयर इयरली, कावर्ड कावर्डली. ISH रिलेटिंग टू समथिंग, ISH जोडला तरी ऍडजेक्टिव्ह बनतो. फुल नावने फुलिश ऍडजेक्टिव्ह होतं. चाइल्ड नावने चाइल्डिश, बालिश ज्याला आपण स्पेन स्पॅनिश. सम जोडूनही आपण विशिष्ट प्रकारची क्वालिटी किंवा कंडिशन इंडिकेट करतो. ट्रबल ट्रबलसम, ग्लॅड ग्लॅडसम, ब्लिथ ब्लिथसम. EAN शेक्सपियर बिलॉंगिंग और रिलेटिंग टू समथिंग, विशिष्ट कशाच्या तरी संबंधात आहे असा अर्थ होतो. शेक्सपियर हे काय व्यक्तीचं नाव आहे. शेक्सपियरन म्हणजे शेक्सपियरच्या संदर्भात. युरोप युरोपियन, युरोपच्या संदर्भात. AL नेचर नॅचरल, कल्चर कल्चरल, ब्रूट ब्रुटल आणि फंक्शन फंक्शनल. या पद्धतीने AL जोडून देखील आपण या पद्धतीने आपल्याला ऍडजेक्टिव्ह बनवता येतं. IC हिरो हिरोइक, पोएट पोएटिक, क्लास क्लासिक, रस्टिक ज्याला आपण एक विशिष्ट शब्द म्हणूया आणि आर्ट आर्टिस्टिक. पुढे दिले बघा IOUS OUS किंवा EOUS हे शब्द जोडून देखील आपल्याला अशा प्रकारे ऍडजेक्टिव्ह बनवता येतात. ब्युटी ब्युटियस, ॲम्बिशियस, त्याच्यानंतर आपण म्हणूया डेंजर डेंजरस आणि कॉशियस असे शब्द या ठिकाणी तुम्हाला बनवता येतात. हे सगळे शब्द नीट लक्षात ठेवायचे आहेत. वाय जोडून देखील आपल्याला केवळ वाय हा प्रत्यय जोडून देखील आपल्याला ऍडजेक्टिव्ह बनवता येतं. रेन रेनिंग, हेअरी, सँडी, ऑइली आणि फनी नीट लक्षात ठेवा. आणि लाईक म्हणजे च्या सारखा, चाइल्ड लाईक, लाईफ लाईक आणि मॅन लाईक अशा प्रकारचे शब्द जे आहेत हे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह म्हणून बनवता येतात. त्यामुळे हे सगळेच्या सगळे ऍडजेक्टिव्ह सफिक्सेस आहेत हे नीट लक्षात ठेवा. अजून 2-3 आहेत ते पाहायचे. या ठिकाणी ईडी जोडायचे आपल्याला. ईडी जोडून देखील आपल्याला अशा प्रकारे ऍडजेक्टिव्ह बनवू शकतो. हंट हंटेड, टॅलेंटेड, लर्न, इंटरेस्टेड, टायर्ड आणि बोर्ड. याला आपण पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह म्हणतो. ईडी फॉर्म जोडून क्रियापदाला आपण अशा रीतीनं हे शब्द तयार होत असतात. नाउन पण आपण म्हणू शकतो, नामापासून हे तयार होतात. EN गोल्ड पासून गोल्डन तयार झालं, च्या पासून बनवलं जातं ते. वूड पासून वुडन आणि लीड पासून लिडन लक्षात ठेवा. LESS विदाऊट ज्याला आपण म्हणूया च्या व्यतिरिक्त, च्या शिवाय अशा अर्थाचा हा एक शब्द प्रयोग आहे. जस्ट अ मिनिट. यस, या ठिकाणी पाहायचे आपल्याला की LESS जोडून देखील आपल्याला सफिक्सेस आपल्याला ऍडजेक्टिव्ह सफिक्स बनवता येतो, ऍडजेक्टिव्ह बनवता येतं. LESS म्हणजे विदाऊट, च्या शिवाय. चाइल्डलेस, चाइल्ड आहे, चाइल्ड पासून चाइल्डलेस. हार्म हार्मलेस, होम होमलेस, स्लीव स्लीवलेस अशा प्रकारचे LESS जोडून तुमचे ऍडजेक्टिव्ह तयार होत असतात. किंवा एबल जोडून देखील ऍडजेक्टिव्ह तयार होतो. एबल टू बी ऑर फिट टू बी म्हणजे च्या योग्य लक्षात ठेवा. रीड रीडेबल, ड्रिंक ड्रिंकेबल, मूव्ह मुव्हेबल आणि रिझन रिझनेबल. आलं लक्षात. यातले बरेचसे शब्द तुमच्या परिचयाचे आहेत मित्रांनो, तुमच्यासाठी एवढे शब्द नवीन नाहीयेत. फक्त हे ज्या फॉर्मेशन ज्या प्रक्रिया आहेत हे तुमच्या दृष्टीने कदाचित नवीन असतील, लक्षात ठेवा. त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. तुम्हाला जर उद्या विचारलं की नाउन सफिक्स कुठले आहेत तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ऍडजेक्टिव्ह सफिक्स कुठले आहेत सांगता यायला पाहिजे, त्यांचे अर्थ तुम्हाला माहित पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ह्या टॉपिकला पुरेसा न्याय देता येईल. ज्याप्रमाणे नाउन आणि ऍडजेक्टिव्ह सफिक्स आपण पाहिले, अगदी त्यासारखेच पुढचे काही सफिक्स आहेत, त्याला आपण म्हणू शकतो व्हर्ब सफिक्स. आता तुलनेनं कमी आहेत. पाहायचे IZE कॉज ऑर टू बिकम लक्षात ठेवायचं. IZE हा सफिक्स आहे, त्याच्यापासून तयार होतो तुमचा क्रियापद. हॉस्पिटल हा शब्द नाउन आहे. हॉस्पिटलाइज ज्याला आपण म्हणूया,
IZD जोडला का व्हर्ब तयार होतो. हॉस्पिटलाइज म्हणजे तो दवाखान्यामध्ये ऍडमिट असणं. मेमरी, मेमर किंवा मेमराइज ज्याला आपण म्हणतो, मेमर पासून मेमराइज तयार झाला, ऑथर पासून ऑथराइज तयार झाला म्हणूया. बरोबर आहे की नाही. ऑथराइज ज्याला आपण म्हणूया की अधिकृत अशा स्वरूपाचा. EN जोडला तर त्याचा अर्थ सुद्धा वर्ब तयार होतो, बिकम. सॉफ्ट, सॉफन, वाईड, वाईडन, स्ट्रेंथन, शॉर्ट, शॉर्टन आणि लेस, लेसन हे शब्द देखील तुमचे अशाने वर्ब बनतात. IFY जोडून देखील तुम्हाला अशाने वर्ब बनत असतं. ब्युटी, ब्युटिफाय, आयडेंटिटी, आयडेंटिफाय, मॉडिफाय असा एक नवीन शब्द झालेला आहे. क्लिअर, क्लेरिफाय आणि एम्प्लिफाय असे काही शब्द तुमचे तयार होतात. ISH हॅव्हिंग द क्वालिटी ऑफ समथिंग, ISH जोडून देखील तुम्हाला वर्ब तयार करता येतो. अकम्प्लिश, डेमॉलिश आणि एस्टॅब्लिश ISH जोडून तुमचे क्रियापद तयार झालेली आहेत हे लक्षात ठेवायचं. ATE हा एक खूप महत्वाचा दिलेला बघ. ATE जोडून देखील तुमचे वर्ब तयार होतात. डॉमिनेट, कॉम्प्लिकेट, ऍक्टिव्हेट आणि एम्प्युटेट आपल्याला हे सगळे शब्द पुढे पाहिजेत. आपल्याला याच्यामध्ये बरेचसे शब्द येणारच आहे आपल्याला. एम्प्युटेट वगैरे हे सगळे शब्द येतीलच पुढे आपल्याला, त्यावेळी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल. तर लक्षात ठेवा IZE, EN, IFY, ISH आणि ATE हे वाक्यामध्ये तुमच्या वर्ब सफिक्सेस आहेत, यांच्यापासून क्रियापद तयार करायला मदत होते. आणि पुढचे जे आहेत ऍडव्हर्ब सफिक्स आहेत हे मोस्टली कमीच आहेत, 2-3च आहेत. ते लक्षात ठेवायचं की ऍडव्हर्ब बनवण्यासाठी एखाद्या शब्दाला काय जोडलं पाहिजे त्यावेळेस ते ऍडव्हर्ब बनतो. तर एक मेजॉरिटी वर्ड जे असतात ते LY जोडून ऍडव्हर्ब बनतो. हा अगदी कॉमन नियम आहे. LY जोडून तुमचा ऍडव्हर्ब तयार करता येतो मोस्टली. द मॅनर समथिंग इज बिंग डन, हॅप्पी पासून हॅप्पीली तयार झाला. NESS जोडला तर नाउन तयार होतो, पण LY जोडला तर ऍडव्हर्ब तयार होतो. लक्षात ठेवा. आता त्याच्यापासून हॅप्पी पासून काही क्रियापद बनत नाहीये, पण नाउन आणि ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब बनतं. लक्षात ठेवा. तर इझी, इझिली, काम, कामली, ऑनेस्ट, ऑनेस्टी, त्याच्यानंतर स्लो, स्लोली, स्मूथ, स्मूथली असे काही शब्द या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये वापरता येतात. लक्षात ठेवा. त्यामुळे LY प्रत्यय जोडून नाउन तयार करता, ऍडव्हर्ब तयार करता येतं, क्रियाविशेषण तयार करता येतं. हे सगळं सांगण्याचा उद्देश काय, आपल्याला नेक्स्ट टाइम आपल्या पुढच्या लेक्चरला ते पाहायचंय की एक पार्ट्स ऑफ स्पीचचे शब्द दुसऱ्यामध्ये कशा प्रकारे कन्वर्ट होतात. तर तुम्हाला हे सगळे शब्द मदत करतील. वाईज हा दुसरा ऍडव्हर्ब आहे, ऍडव्हर्ब सफिक्स आहे की क्लॉक, क्लॉकवाईज, लेंथ, लेंथवाईज आणि वार्ड, WARD किंवा WARDS वार्ड्स अशा प्रकारे जोडून देखील आपल्याला ऍडव्हर्ब तयार होतो. अप, अपवर्ड्स, डाऊन, डाऊनवर्ड्स, होम, होमवर्ड्स, बॅक, बॅकवर्ड आणि आफ्टर, आफ्टरवर्ड. तर ह्या प्रकारचे जे शब्द आहेत हे LY, वाईज आणि वर्ड जोडून तयार होतात. या सफिक्सेसला आपण ऍडव्हर्ब सफिक्सेस असं म्हणतो. तेव्हा जेव्हा तुम्ही सफिक्स पाहताना त्याचा कॅटेगराइज करायचं. नाउन सफिक्स कुठले, ऍडजेक्टिव्ह सफिक्स कुठले, व्हर्ब सफिक्स कुठले आणि ऍडव्हर्ब सफिक्स कुठले. ठीक आहे. काही एकमेकांमध्ये कॉमन असू शकतात, परंतु शब्द वेगवेगळे असतात, हे नीट लक्षात ठेवायचं. तर ह्या पद्धतीने प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस हा एक घटक आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी या ठिकाणी मेजॉरिटी ज्याला आपण म्हणूया की तुमच्या दृष्टीने सर्वच्या सर्व उपयुक्त जे प्रिफिक्स सफिक्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही एकदा ते वाचून घ्या, पुन्हा एकदा ऐका सगळं सविस्तर, जेणेकरून तुमच्या ते चांगले लक्षात राहतील. ठीक आहे. आता मी तुम्हाला या टॉपिकवर आयोगाने प्रश्न कसे विचारले ते तुम्हाला मी त्यातले काही प्रश्न दाखवतो, ते काळजीपूर्वक समजून घ्या. आता या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019च्या पेपरमध्ये आला होता. 4 वाक्य दिलेली आहेत आणि त्या 4 वाक्यांमध्ये 4 शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे. तर हे 4 अंडरलाईन शब्द कुठले आहेत ते तुम्हाला विचारलेले आहे. बघा, ग्रीडी पीपल आर ऑलवेज फॅट. जे काही ग्रीडी ज्याला आपण म्हणूया की हावरट लोक असतात ते नेहमी जाड असतात. खरं खोटं तो भाग नंतरचा. इथं ग्रीडी या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. दुसरं, मोस्ट ऑफ द कॉस्मेटिक्स आर कॉस्टली.
जनरल जे कॉस्मेटिक आहेत त्यातले मोस्ट ऑफ द कॉस्मेटिक कसे आहेत, कॉस्टली आहे, महागडे आहेत. ऍक्ट पासून तयार झाला ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह पर्सन सेल्डम फॉल इल. जे काही ऍक्टिव्ह लोक असतात ते खूप कमी प्रमाणामध्ये आजारी पडतात. टुरिस्ट सेंटर्स आर क्राउडी. जे टुरिस्ट सेंटर्स आहेत ते आता खूप गर्दीचे झालेले, क्राउडी. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न पहा, ग्रीडी, कॉस्टली, ऍक्टिव्ह आणि क्राउडी या 4 शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलंय द अंडरलाईन वर्ड्स इन द अबाउट सेंटेन्सेस हॅव. तर या शब्दांना काय जोडलेलं आहे, काय आहेत ते, तर ते प्रिफिक्स आहेत का. तर बघा, ग्रीडला जोडला वाय, ग्रीडी झाला. नंतर जोडला तो काय असतो, सफिक्स असतो. कॉस्ट पासून जोडला कॉस्टली. ऍक्टला जोडला ऍक्टिव्ह. क्राऊडला जोडला वाय, क्राउडी केला. म्हणजे एल वाय, आय, व्ही आणि वाय हे सगळे सफिक्सेस आहेत. काय आहेत हे, सफिक्सेस आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 ला मार्क द्यायचं. आलं लक्षात. या ठिकाणी काय प्रिफिक्स बोललं असतं तर अगोदर जोडले असते. आता ग्रीडी, कॉस्टली, क्राउडी, ऍक्टिव्ह हे शब्द काही नाव नाहीये आणि ऍडव्हर्ब तर होतात, परंतु त्याच्यापेक्षा तो मोस्ट सुटेबल हा या दिलेला आहे. आलं लक्षात. आणि सगळे शब्द ऍडव्हर्ब पण नाहीयेत. त्यामुळे सफिक्सेस हा मोर अॅक्युरेट ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा प्रश्न कसा विचारतो, प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. आता या ठिकाणी एक मी तुम्हाला विशेष बाब मी तुम्हाला सांगायची आहे. प्रश्न विचारलाय, which group of the following is the correct example of words with suffix. अशा एक ग्रुप शोधा A B C D, म्हणजे 1 2 4 पैकी का त्या शब्दांमध्ये सफिक्सेस जोडलेले आहेत. परंतु या ठिकाणी असा एकही ग्रुप नाहीये. फॉरेनर, सर्वंट आणि क्रिमिनल याच्यामध्ये देखील सगळे सफिक्सेस नाहीयेत. लक्षात ठेवायचा. नेबर हा एकच वर्ड आहे. सर्व्हर आणि स्टुडंट एकच शब्द दिलेले, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की यामध्ये असा विशिष्ट प्रकारचा एक ग्रुप नसल्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधू नका, ऑलरेडी रद्द केलेला प्रश्न आहे हा. आता मेल स्टुडंट हा कंपाऊंड नाऊन झालेला आहे. हँडसम आणि फेमिनिन याच्यामध्ये पण सफिक्सेस नाहीये. ब्राईड ग्रूम, डचेस आणि वेट्रेस या ठिकाणी पण पूर्ण बसत नाहीये. आयोगाने हा रद्द करून टाकलेला आहे. या ठिकाणी काय आहे की 2-2 मध्ये सापडतील, मग सापडले तर जास्त आहेत, बरोबर. त्याच्यामुळे एक उत्तर ठीक निघत नसल्यामुळं आयोगाने तो प्रश्न रद्द करून टाकलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा दिलेला बघा, इन द वर्ड काउंटर अटॅक द अंडरलाईन पार्ट इज एन एक्झाम्पल ऑफ. काउंटर अटॅक हा कशाचं एक्झाम्पल आहे, तर आपण रिझर्वेटिव्ह प्रेफिक्स, प्रेफिक्सेस ऑफ ऍटिट्यूड, पेजॉरेटिव्ह प्रेफिक्स आणि प्रेफिक्स ऑफ डिग्री. तर आपण प्रेफिक्स ऑफ ऍटिट्यूड मध्ये हा घटक पाहिला होता. त्यामुळे काउंटर अटॅक हा प्रेफिक्स ऑफ ऍटिट्यूड आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढच्या ज्याकडे जायचंय आपल्याला, मॅच द फॉलोइंग. आता या ठिकाणी मॅच द फॉलोइंग करायचे आपल्याला. या ठिकाणी पाहायचंय की तुम्हाला 2 या ठिकाणी अशा रीतीनं हे कॉलम दिलेले आहेत. एका कॉलम मध्ये काही बेसिक शब्द आहेत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये त्याचे सफिक्सेस दिलेले. तर कुठल्या शब्दाला अप्रोप्रिएट सफिक्स जोडला जातो अशा प्रकारचा पर्याय जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. आता या ठिकाणी पाहायचंय, आपण जोडूयात या ठिकाणी. पहा, ब्युटीफुल. आता ब्युटीफुलला नक्की काय जोडलं पाहिजे का जेणेकरून त्याच्यापासून नवीन शब्द तयार होईल. ब्युटीफुलनेस आपण जोडून पाहूया. प्रॉफिट आहे, मग प्रॉफिट पासून काय जोडायचंय आपल्याला ते चेक करा एकदा. प्रोहिबिट, सॉरी प्रॉफिट नाही, प्रोहिबिट आहे. प्रोहिबिटला आयओएन जोडलं तर नाउन तयार होतो, प्रोहिबिशन, मनाई. युजफुलनेस तयार झालेले. मॅनेज पासून मॅनेजमेंट तयार होतं आणि परफॉर्म पासून परफॉर्मन्स तयार होतो. म्हणजे अगदी योग्य प्रमाणे आपण जोड्या जोडलेल्या आहेत. त्यामुळे ए ला 2 असणारा पर्याय तुमचा बरोबर आहे. त्यामुळे ए ला 2 दिलेला आहे. प्रोहिबिटला प्रोहिबिशन केलेलं आहे, म्हणजे बी साठी 1 पाहिजे, बी साठी पण 1 आलेला आहे. मॅनेजला 4 आलेला आहे, त्यामुळे सी ला 4 जोडला पाहिजे आणि परफॉर्मला 3 आला पाहिजे, त्यामुळे डी ला पण 3 आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा ऑप्शन आहे. म्हणजे ए सिरीज मधले जे शब्द आहेत त्यांना काय जोडलं तर बरोबर एक प्रॉपर वर्ड तयार होतो. तर हा गट क ला आलेला प्रश्न 2018च्या पेपर मधला आहे. आलं लक्षात कशा प्रकारे तुम्ही उत्तर दिलेले आहेत. त्यामुळे या पद्धतीने मॅचिंग पेअरला देखील येतात हे. आता पुढे दिलेले आहे, आता तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचंय. चूज द प्रेफिक्सेस. प्रेफिक्स म्हणजे अगोदरचे, शब्दाच्या अगोदर जोडले जातात. एक्सप्रेसिंग अपोजिट मिनिंग.
आता या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत, सॉरी 4 प्रिफिक्सेस दिलेले आहेत. त्यापैकी कुठला प्रिफिक्स जोडल्याच्या नंतर अपोजिट अर्थाचे शब्द तयार होतात. तर इथे तुम्हाला मी सांगतो की डिस जोडला तर अपोजिट तयार होतो आणि आय एन जोडला तरी अपोजिट तुमचा तयार होतो. अँटे आणि इयम हे अपोजिट बनत नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 साठी ए आणि डी असणारे दोनच पर्याय राहिले. पर्याय क्रमांक 2 ला मार्क करायचं. लक्षात ठेवा. आलं लक्षात. आपल्याला अपोजिट मिनिंग असणारे प्रिफिक्स शोधायचे. आपण लिस्ट मध्ये पाहिलेले की कुठल्या कुठल्या प्रिफिक्सला अपोजिट अर्थ तयार होतो, पण त्याचे मिनिंग लक्षात ठेवा. असे पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढचा पाहायचं आपल्याला, सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फॉर्म अ वर्ब ऑफ. आता या शब्दाला काहीतरी जोडा सफिक्स का जेणेकरून त्याचा वर्ब तयार होईल. आता वर्ब तयार होईल म्हणजे असा शब्द प्रिफिक्स सफिक्स शोधायचा की तो वर्ब सफिक्स असला पाहिजे. आता वर्ब सफिक्सच्या लिस्ट मधलाच एखादा शब्द जोडा. डिफरंट ज्याला आपण म्हणूया, डिफरंट पासून तयार होतं डिफरंटिएट. 6 नंबर साठी IAT जोडला तर डिफरंटिएट हे क्रियापद तयार होतं. ENC न क्रियापद होत नाही, ANC नाही आणि ED न होतं, परंतु डिफरंटेड असा शब्द बनत नाही. डिफरंटिएट हा शब्द अप्रोप्रिएट आहे. पर्याय क्रमांक 3 ला मार्क करायचे. त्यामुळे तुम्हाला असा एखादा शब्द दिला जाईल आणि त्या शब्दाला एखादा सफिक्स जोडून त्याचं नाम बनवा, ऍडजेक्टिव्ह बनवा, वर्ब बनवा किंवा ऍडव्हर्ब बनवा, असा पण प्रश्न विचारला जाईल. पुढचा जो प्रश्न आहे, द ऍडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द नाउन. आता असा एक प्रिफिक्स सफिक्स जोडायचा आहे की त्याच्यापासून त्याचा ऍडजेक्टिव्ह तयार होणार आहे. शब्द दिलेला आहे पिक्चर. आता पिक्चरला काय जोडलं पाहिजे त्याचा ऍडजेक्टिव्ह तयार होतो. आता हा आपल्या लिस्ट मधला नाही, हा थोडासा कमी प्रमाणात वापरणार आहे. तर मी डायरेक्टली सांगतो, पिक्चरच होत नाही, पिक्चरियल होत नाहीये, पिक्चरिश नाही, पिक्चर्स्यू हा शब्द होतो. पिक्चर्स्यू, PICTURESQUE, पिक्चर्स्यू ज्याला आपण म्हणूया, हा शब्द तुमचा बरोबर बसणार आहे. त्यामुळे पिक्चरला पिक्चर्स्क्यू ESQ जोडला तर बरोबर ऍडजेक्टिव्ह फॉर्म तयार होतो. त्यामुळं या ठिकाणी ESQ ला तुम्ही मार्क करू शकताय. पुढचे जे दिलेले आहे परत एकदा पाहायचे आपल्याला की त्या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला मॅचिंग पेअर साठी वापरलेलं आहे. जॉईन द प्रिफिक्सेस म्हणजे तुम्हाला अगोदर प्रिफिक्सेस दिलेले आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्याला बरोबर जोडायचं आहे. आता तुम्ही व्यवस्थित पाहू शकता, आपण जोडू शकतो, डिस्क्वालिफाय करू शकतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर री एक्झामाइन करू शकतो, पुन्हा परीक्षा घेणं. त्याच्यानंतर डिमॉरलाइज म्हणू शकतो, मॉरलाइज, डिमॉरलाइज, अनफॅशनेबल, फॅशनेबल, अनफॅशनेबल. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमचं उत्तर बरोबर येते का नाही बघा. अनला अनफॅशनेबल केलं म्हणजे ए ला 3 जोडलेलं आहे, मग एचं 3 मध्ये या आणि इथे पण आलेलं आहे. लक्षात ठेवा. आपण फायनल करू काय काय होते ते. दुसरं पाहिजे बी ला डिमॉरलाइज होते म्हणजे बी च 4 पाहिजे, तर बी च 4 इथे पण आहे आणि बी च 4 इथे पण आहे. अजून थोडा सस्पेन्स वाढलेला आहे. पुढे चला आता. री एक्झामाइन, सी ला 2 पाहिजे, मग सी च 2 असणारा हा पण पर्याय येतोय का जो मोस्टली आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हा पहिल्या मध्ये जरी 2 आहे पण अगोदरच्या 2 जोड्या बसत नाही त्यामुळे तो इथेच गेला. तिसऱ्यामध्ये पण बसत नाही म्हणून तिसरा पण गेला. आता राहिला चौथा. आता बाकी चौथ्यामध्ये इथं 1 आलेला, इथं 2 पाहिजे होतं, त्यामुळे हा जोडी मला मोर ऍक्युरेट वाटते. तरी चौथं पाहिजे आपल्याला. डी च डिस्क्वालिफाय, डी ला 1 पाहिजे, तर डी साठी आपण 1 जोडणारा पर्याय बरोबर आहे. अशा प्रमाणे तुम्ही पर्याय क्रमांक 2 ला बरोबर 4ही ठिकाणी मॅच केलेलं आहे. बघा, दोघांमध्ये पॉसिबिलिटी वाढली होती, सारखेपणा होता, पण उरलेल्या दोघांमध्ये विरोध वेगवेगळे पण दाखवलं. या दोघांवरून बरोबर आपल्याला उत्तर शोधता आलं. आलं लक्षात. त्यामुळे इथं अर्थाप्रमाणे शब्द बनवायचे आणि ते शब्द मॅच करायचे. पुढचा जो शब्द दिलेला आहे तो या ठिकाणी पाहायचा, ग्रीव्ह, GRIEV. तर याला आपण असं काहीतरी जोडायचंय आपल्याला, सफिक्स जोडायचा आहे का जेणेकरून त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार होईल. तर ग्रीव्ह पासून मी डायरेक्टली सांगतो, एकच शब्द आहे, तो म्हणजे ग्रीव्हन्स, GRIEVANC, ग्रीव्हन्स ज्याला आपण म्हणूया. अशा प्रकारचा शब्द तयार होतो म्हणून पर्याय क्रमांक 3 ला मार्क करतोय. आता आपल्याला which of the following prefixes are used to formation of antonyms, विरोधी अर्थ शब्द बनवण्यासाठी आपल्याला कुठले कुठले प्रिफिक्सेस वापरावे लागतात.
हे विचारले. आता ऍप्रोप्रिएटचं इनऍप्रोप्रिएट केलं म्हणजे विरोधी अर्थ तयार झाला, म्हणजे एक हा बरोबरच येणार आहे. आता 2 नंबर मध्ये आपल्याला पाहायचं आता डिस क्वालिफायच्या विरोधात डिस्क्वालिफाय होतं, म्हणून हा पण आपल्याला निगेटिव्ह अपोजिट बनतो. आणि थेइस्टच्या विरोधात अथेइस्ट होतो, मॉरलच्या विरोधात अमॉरल होतो, त्यामुळे हा देखील अपोजिट बनतो. पॅनचं तसा अपोजिट होत नाही, त्यामुळे हा गेला. ए, बी आणि सी हे प्रिफिक्स जोडल्याच्या नंतर शब्दाचे अपोजिट अर्थ तयार होतात, अँटोनिम तयार होतात. म्हणून एबीसी असणारा जो काही पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 ला मार्क करतो. आलं लक्षात? म्हणून सांगतो जी लिस्ट दिलेली ती काळजीपूर्वक वाचा. मी आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारला सगळे प्रश्न माझ्याकडे लिस्टेड आहेत, त्यांच्या आधारे मी हा टॉपिक छान बनवलेला आहे, तो व्यवस्थित तुम्हाला वाचायचा आहे. पुढे पाहायचं आता आपल्याला या ठिकाणी परत एकदा मॅच द फॉलोइंग करायचं आहे. आता अप्रोप्रिएट सफिक्स जोडायचे आहेत जेणेकरून ऍडजेक्टिव्ह बनवता येईल. आता टायर, स्टिक, थ्री आणि मूव. आता आपण एक एक घेऊया. मुव्हेबल होतं, थ्री फोल्ड करता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर टायर लेस म्हणता येईल, बरोबर आहे की नाही. आणि सिकली असं म्हणता येईल तुम्हाला. एकदा ट्राय करा, बरोबर आहे का खात्री करून घ्या. आपण एकला आपण 4 बरोबर घेतलेला आहे. 2 साठी म्हणजे बी साठी आपण जरा एक मिनिट थोडस ठेवते, थोडा मेला बॅकला येतो जरा थोडस. आता आपण पुन्हा एकदा याला जोडण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी पाहायचं आहे टायर पासून टायरलेस हा अगदी अप्रोप्रिएट आलेला आहे. आता सिक आहे, सिक पासून सिकली बरोबर होणार आहे. 3 पासून 3 फोल्ड होतो आहे आणि मूव पासून मुव्हेबल होतोय, बरोबर. आता हे शब्द बरोबर आलेले. मूव, मुव्हेबल म्हणजे डी ला 3 पाहिजे. तुम्ही खात्री करू शकता डी ला 3 असणारे हे 2 पर्याय आहेत. दोघांपैकी आता आपल्याला एक असला पाहिजे. हे 2 तर इथेच संपले आता. ठीक आहे, जे सोपं आहे ते पहिले घ्यायचं. 3 फोल्ड येते, त्यामुळे 3 ला 2च पाहिजे, म्हणजे सी साठी 2 पाहिजे तुम्हाला. सी साठी 2 असणारा हाच एकच पर्याय, त्यामुळे एकच पर्याय उरलेला आहे. या दोघांच्या आधारे देखील तुम्हाला उत्तर देता येईल, लक्षात ठेवायचं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रश्नांची उत्तरं देत चालायचे. आता पुढचा एक प्रश्न आहे पाहायचे आपल्याला. मिस अशा प्रकारचा मिक्स हा प्रिफिक्स जोडला तर अप्रोप्रिएट वर्ड तयार करतो, तो असा कुठला तरी शब्द शोधायचा. आता मिस सेन्स होतो का, मिस प्रॅक्टिस होतं का, मिस मॅनेज आणि मिस फीड. तर मिस सेन्स असा शब्द प्रयोग नाहीये, मिस प्रॅक्टिस अशा प्रकारचा पण शब्द नाहीये, पण मिस मॅनेज शब्द आहे आणि मिस फीड पण शब्द आहे. त्यामुळे सी आणि डी असे 2 याच्यामध्ये यायला पाहिजे. त्यामुळे सी आणि डी ओनली असणारा पर्याय क्रमांक 4 ला मार्क करता येते. लक्षात पहा, राज्यसेवेसारख्या पेपरला देखील प्रश्न आलेले आहेत हे. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि पुढे तुम्हाला व्होकॅब्युलरीच्या प्रत्येक टॉपिक मध्ये याला लक्ष घालायचे. त्यामुळे याला काळजीपूर्वकच समजून घ्या. पुढे तुम्हाला मी याच्यामध्ये पुढचे 2 प्रश्न पाहायचे आपल्याला. या ठिकाणी पाहायचे, व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ प्रिफिक्स ऑफ डेव्हिल. तर डेव्हिलला काय जोडलं पाहिजे, तेव्हा एक कंपाऊंड नाउन तयार होतं. कंपाऊंड नाउन म्हणजेच काय की 2 नाम एकत्र येऊन नवीन आपण एक शब्द तयार करतो, त्याला आपण कंपाऊंड नाउन म्हणतो. फॉर एक्झाम्पल म्हणूया की स्कूल बॉय. स्कूल शब्द पण नाउन आहे, बॉय शब्द पण नाउन आहे, स्कूल बॉय शब्द तयार झालेला आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून अशा प्रकारचे काही शब्द तुम्हाला बनवतात. त्याच्यामध्ये एकच आहे जो आपण ऐकतो आहे, जसं आपण जे मुलं मॅच पाहतात त्यांना माहित आहे डेअर डेव्हिल असा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, दिल्ली डेअर डेव्हिल. तर डेअर डेव्हिल हाच एक शब्द बनतो. ओव्हर डेव्हिल नाही आणि शॉर्ट डेव्हिल नाही आणि कट डेव्हिल तर होतच नाही. त्यामुळे डेअर डेव्हिल हा एक शब्द होणार आहे, त्याला तुम्ही मार्क करा, कारण डेअर डेव्हिल हा कंपाऊंड नाउन बनतोय. पुढे स्पॉट द वर्ड टू विच सफिक्स हॅज बीन ऍडेड. असा कुठला शब्द आहे की त्याला सफिक्स जोडलेला आहे हे तुम्हाला ओळखायचे. आता नीट लक्षात ठेवा, एक शब्द आहे की त्याला सफिक्स जोडलेला आहे ते तुम्हाला शोधायचे. आता मग आता कुठला आहे, स्कारलेट हा एकच शब्द आहे, त्यामुळे याला सफिक्स जोडलेला नाहीये. एलईटी दिसतोय पण काय हा सफिक्स नाही. एलईटी जर काढला तर उरलेल्या शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही, कारण ते विशिष्ट अर्थाचाच पाहिजे शब्द. स्कॅन्डल, स्कॅन्डल होत नाही, त्यामुळे हा पण सफिक्स नाही. सॅन्डल तर होतच नाहीये. आता स्टार, स्टारलेट शब्द तयार होतो, स्टार लेट. पर्याय क्रमांक 3 ला मार्क करता येतो. मित्रांनो, प्रिफिक्स आणि सफिक्स हे शब्दाला जोडले जातात आणि जो शब्द असतो तो बेस वर्ड असतो आणि त्या शब्दाला स्वतःचा अर्थ असतो.
म्हणजे प्रेफिक्स सफिक्स त्या शब्दातून काढून जरी टाकले तरी उरलेल्या शब्दाला त्याचा अर्थ पाहिजे. अर्थहीन जर होत असेल तर तो शब्द बेस नसतोच. किंवा जो शब्द आपण डिलीट करतो, काढतो, तो शब्द प्रेफिक्स सफिक्स देखील नसतो. त्यामुळे प्रेफिक्स सफिक्स अशाच शब्दांना लागतात, अशाच बेस वर्डला लागतात ज्यांना स्वतःचे अर्थ आहेत आणि परत त्याच्यामध्ये डिव्हिजन होत नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं या पद्धतीने आपल्याला प्रेफिक्स सफिक्स काही प्रश्न आलेले आहेत. तर हे सगळेचे सगळे प्रश्न जे आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. तर आपला जो लेक्चर आहे तो आजचा इथपर्यंतच आहे. मला जे काही तुम्हाला सांगायचं होतं मी सर्वच्या सर्व या ठिकाणी मी तुम्हाला विथ एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे. तुम्ही हा लेक्चर अपलोड झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऐका, समजून घ्या, कारण हा अतिशय महत्वाचा लेक्चर आहे. तुम्हाला प्रेफिक्सेस माहित पाहिजे, त्यांचे अर्थ माहित पाहिजे आणि काही शब्द माहित पाहिजे. सफिक्सेस माहित पाहिजे, त्यांचे अर्थ माहित पाहिजे. नाउन सफिक्स कुठलं, ऍडजेक्टिव्ह सफिक्स कुठलं, वर्ब आणि ऍडव्हर्ब सफिक्स कुठलं ती लिस्ट माहित पाहिजे आणि त्यांचे काही शब्द माहित पाहिजे. आणि प्रश्न कसे येतात हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी अजून बरंच काय बोलणार आहे, पण ते सगळं एका लेक्चरमध्ये होणार नाही. आपल्याला वेळेचं बंधन पडतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं ब्रेक घ्यायचं आहे. आता माझं जे काही मेन काम होतं मी आजच्या लेक्चर पुरतं झालेलं आहे. आता मला सर्वांना एक महत्वाची सूचना द्यायची आहे. प्रत्येकाने ती व्यवस्थित तुम्हाला ऐकायची आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की मी जे काही आता जे सांगितलेलं आहे सर्वच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ती जनरली अशा रीतीने मी माझ्या अनुभवातून घेतलेलं आहे. तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय की या ठिकाणी श्रीवर्धिनी प्रकाशन पुणे हे माझं स्वतःचं प्रकाशन आहे. तर जनरली या प्रकाशनावर मी व माझे मित्र जाधव सर हे एका पुण्यामधील एका नामांकित स्कूलमध्ये अशामध्ये टीचिंग करत आहेत. तर जाधव सर आणि मी दोघांनी मिळून जवळपास 3 ते 3.5 वर्ष अथक मेहनत करून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तो नेहमी अडचणीचा ठरणारा जो घटक आहे तो म्हणजे कॉमन व्होकॅब्युलरी. तर या व्होकॅब्युलरीवर अशा रीतीने एक चांगलं पुस्तक मी मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांना एक अशा रीतीने सांगू इच्छितो की तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. निश्चितच तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये जे काही व्होकॅब्युलरी हा जो काही घटक आहे त्या घटकावर तुम्हाला हे पुस्तक निश्चितच तुम्हाला 100% उपयोगी पडेल. मग या म्हणजे आयोग जे जे काही घटक ज्या घटकावरून प्रश्न विचारत असतो व्होकॅब्युलरी ते सर्वच्या सर्व घटक वर्ड फॉर्मेशन असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, फोबिया, मॅनिया, एनिमल्स, देअर क्राईज, एनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड ऑफस्प्रिंग, इडियम फ्रेजेस, फ्रेझल वर्ब, सिनोनिम, अँटोनिम, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, वर्ड्स ऑफन मिसस्पेल्ड आणि फॉरेन वर्ड्स. आणि आयोगानं इथून मागं साधारणतः मी 80 ते 90 क्वेश्चन पेपर माझ्याजवळ आहेत आणि त्या 90 क्वेश्चन पेपर मधून आयोगाने ह्या टॉपिकवर जे जे प्रश्न विचारलेत हे प्रश्नांचं विथ ऑथॉरिटिव्ह आन्सर की सहित मी तुम्हाला या ठिकाणी सर्वच्या सर्व ते तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळं एक चांगलं एक परिपूर्ण पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे तुम्हाला पाहायला काहीच हरकत नाही. जे मुलं हे व्हिडिओ ऐकत असतील त्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे की व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायचे आहे आपल्याला. लेक्चर मधून सर्वच्या सर्व शब्द जे आहेत हे सांगणं हे कधीच पॉसिबल होणार नाही. कुठलाही टीचर असला तरी शब्दसाठा इतका आहे, अमर्यादित शब्दसाठा आहे. त्यातून परीक्षेसाठी परीक्षाभिमुख अगदी स्मार्ट वर्क करून आपल्याला परीक्षाभिमुख शब्दसाठा या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे. प्लस आयोगाचे प्रश्न आणि त्यांची ऑथराइज उत्तर देखील या ठिकाणी आम्ही दिलेली आहेत, जेणेकरून तुम्हा सर्वांना परीक्षांमध्ये याचा परिपूर्ण फायदा होईल याची मी तुम्हाला हमी देऊ शकतो. तर आपल्या एक्झामसाठी प्रत्येक मार्क हा महत्वाचा असतो. एका मार्क्सनी मुलं पासही होतात, एका मार्क्सनी मुलं फेल देखील होऊ शकतात. त्याच्यामुळं हे पुस्तक निश्चित स्पर्धा परीक्षेमध्ये एक चांगला खारीचा वाटा उचलल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या यशामध्ये एक महत्वाचा वाटा देखील हे पुस्तक उचलल्याशिवाय राहणार नाही. तर मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो हे दोन्ही माझे नंबर आहेत. ज्या विद्यार्थ्याला पर्सनली हे पुस्तक हवं असेल त्यांनी हे पुस्तकासाठी मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट जरी केला तरी मी त्या पुस्तकाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी 100% तुम्हाला मी सहकार्य करेल. बाय पोस्ट किंवा इतर मीन्सनं हे पुस्तक मी तुमच्यापर्यंत मी पाठवण्याचा मी प्रयत्न करेल. मार्केट प्राइस पेक्षा डायरेक्टली जर मला अप्रोच करत असतील तर मार्केट प्राइस पेक्षा निश्चितच 40 ते 50% डिस्काउंट पर्यंत हे पुस्तक मी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. तर हे तुमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. जास्तीत जास्त मुलांना हे पुस्तक घ्या, जेणेकरून परीक्षांसाठी येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे तुम्हाला अतिशय उपयोग होणार आहे.
म्हणजे राज्यसेवा असेल, UPSC CDS असेल, बरोबर आहे की स्टाफ सिलेक्शन असेल, बँकिंग असेल किंवा इतर सरळ सेवा परीक्षा असेल, या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं पुस्तक हे आहे. तुम्ही निश्चितच याला प्रिफर करा असं मी सर्वांना सजेस्ट करू इच्छितो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की माझी जी इंग्लिश व्याकरणाची जी नवीन बॅच मी सुरू झालेली आहे, अगदी एवढ्या 2 दिवसामध्ये मी ती बॅच सुरू करतोय. आता 25 जूनला पण आहे आणि 21 आणि 25 जूनला पण ही बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही लेक्चर अटेंड करायचे असतील, साधारणतः 110 पेक्षा जास्त व्हिडिओ या पद्धतीचे मी या ठिकाणी टाकलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ही लेक्चर्स अटेंड करायचे असेल, स्पर्धा परीक्षेसाठी इंग्लिश 100% इम्प्रूव्ह करायचं असेल, त्यांनी ही ऑनलाईन बॅच आहे ही जॉईन करू शकता. परत या ठिकाणी जे काय 2 नंबर आहेत, तुम्ही डायरेक्टली मला फोन करू शकता किंवा मेसेज टाकू शकता. ह्या 2 नंबरवर मी तुम्हाला निश्चित पद्धतीने तुम्हाला मी ऍक्सेस देईन. आणि जर काही विद्यार्थ्यांना लेक्चर चेक करायचे असेल, लेक्चर आवडतात का तेही पाहायचं असेल, नंतर विचार करायचा असेल, त्यांनी एक नाम मात्र 200 रुपये रजिस्ट्रेशन फी भरून साधारणतः 30 तारखेपर्यंत तुम्ही ते लेक्चर व्यवस्थित ऐकू शकता. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडले तरच तुम्ही वाटलं सर रिमेनिंग जी फीज असणार आहे ती भरून तुम्ही पुढची लेक्चर कंटिन्यू करू शकता. तर तुम्हाला आवडायचं असेल म्हणजे आवडले तरच जॉईन करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. परंतु निश्चितच हे सगळेच्या सगळे लेक्चर्स मध्ये आमची प्रचंड तळमळ असते विद्यार्थ्यांपर्यंत ओरिजिनल आणि अत्यावश्यक कंटेंट जावा, जेणेकरून प्रत्येकाला ह्या परीक्षेसाठी उपयोग होईल या दृष्टीने आमचा 100% प्रयत्न आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या बॅचचा देखील बॅच जॉईन करू शकतात. आणि निश्चितच इंग्लिश हा जो विषय आहे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा, तर या विषयावर मॅक्सिमम मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही निश्चित ही बॅच जॉईन करा. मी तुम्हाला 100% सांगतो, ह्या परीक्षेसाठी येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला निश्चित एक चांगला स्कोर करण्यासाठी अत्यावश्यक जी गरज आहे ती सर्व मी तुमची या ठिकाणी पूर्ण करणार आहे. तर हे माझे 2 नंबर आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल किंवा सुरुवातीचे डेमो लेक्चर पाहायचे असतील तर त्यांनी नवीन बॅचला सुद्धा तुम्ही अप्रोच करू शकता. तुम्ही पहा, तुमचे जे काही मित्र असतील त्या मित्रांना देखील जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते मित्र देखील ह्या बॅचला जॉईन होऊ शकतात. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी थांबूया. आता उद्या भेटूयात आपण नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि सर्वप्रथम एक मिनिट सांगायचं राहिलं की आपल्या बॅच मध्ये जे विद्यार्थी आहेत, ह्या बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी हे लेक्चर ऐकतात त्या सर्वांना माझी एक आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी न चुकता आजच मी सांगतो ते की जे माझं एक टेलिग्राम चॅनल आहे, मी या टॉपिक मध्ये किंवा ग्रामरच्या प्रत्येक लेक्चर मध्ये, व्होकॅब्युलरीच्या प्रत्येक लेक्चर मध्ये मी जे काही टाकतो आहे, सांगतो आहे, त्यापेक्षा अपडेट मटेरियल जे मला वाचन करताना जे मला अनुभवातून जे काही नवीन काही शब्द, नवीन काही रूल्स मला वाटतायत किंवा आयोगाचे काही नवीन क्वेश्चन असतील किंवा मी बनवलेले टेस्ट सिरीज असतील, मी बनवलेले व्हिडिओज असतील, शॉर्ट व्हिडिओ असतील, हे जास्तीत जास्त मी उद्यापासून ह्या ग्रुपवर खूप ऍक्टिव्ह होणार आहे. त्यामुळे MPSC इंग्लिश बाय मुसळे सर हा एक माझा टेलिग्रामचा चॅनल आहे, हा प्रत्येकानं जॉईन करा. जस्ट टेलिग्रामवर जा आणि MPSC इंग्लिश बाय मुसळे सर म्हणून टाईप करा, तुम्हाला अशा स्वरूपाचं येईल. तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. उद्यापासून मी थोडं ऍक्टिव्हली या ग्रुपवर पार्टिसिपेट राहणार आहे आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डेली शेअर करत जाणार आहे. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि ह्या लिंक शिवाय तुम्ही न्यू इंग्लिश अकॅडमी ही लिंक देखील सर्च करू शकता. या दोन्ही पद्धतीने जरी गेलं तरी माझा चॅनल जो आहे तो तुम्हाला अशा रीतीनं जॉईन करता येईल. तर मी प्रत्येकाला आग्रहाची विनंती करतो की प्रत्येकानं हा चॅनल जॉईन करा. ठीक आहे. आणि याच्या बरोबरच दुसरं जे काय ते म्हणजे युट्यूबचा चॅनल आहे. तर मी इथून पुढे असे शॉर्ट व्हिडिओ बनवत जाणार आहे. आताचे लेक्चर मध्ये थोडेसे लॉंग व्हिडिओ होतात 2-2 तासाचे, परंतु कॉन्सेप्टला डोळ्यासमोर ठेवून मी थोडे शॉर्ट व्हिडिओज परीक्षाभिमुख दृष्टीने मी बनवत जाणार आहे. या दृष्टीनं एक इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर म्हणून एक चॅनल आहे माझा. ह्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून ते मित्र देखील हा युट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करतील. आणि इथून पुढे मी जे काही अपडेटेड इन्फॉर्मेशन व्हिडिओ टाकत जाईल ही प्रत्येकापर्यंत ती पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर सबस्क्राईब जर केलं तर माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत लगेच मेसेजच्या द्वारे येईल. तुम्ही हा चॅनल जर जॉईन केला तर मी जे काही डेली अपडेट टाकत राहीन, जे काही नवीन क्वेश्चन मी बनवून त्या ठिकाणी तुम्हाला पोलच्या माध्यमातून टाकत जाईल.
हे तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक चांगली व्होकॅब्युलरी, चांगले शब्द, चांगले ग्रामरचे नियम, काय रूल्स मी या ठिकाणी अपडेट करत जाणार आहे. तर मग सर्वांनी ह्या दोन गोष्टी, दोन्ही चॅनल जे आहेत, एक युट्यूबचा आणि एक असा टेलिग्रामचा, हे 100% जॉईन करा. आजच जॉईन करा, जेणेकरून उद्यापासूनच जे काही मटेरियल मी टाकत जाईल याचा प्रत्येकाला 100% फायदा होईल. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये मी या ठिकाणी थांबतो आहे. उद्या आपण भेटूयात. ठीक आहे, धन्यवाद.